नमस्कार. गुरुकुल प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसटीए मुख्य परीक्षेसाठी जो अत्यंत महत्त्वाचा असणारा जो घटक आहे अर्थव्यवस्था, तर त्याच्या सिलेबसचे जे काही की पॉइंट आहेत आणि आयोग कोणत्या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारते त्याच्याबद्दल आपण भाष्य करतोय. की टॉपिक जे ॲनालिसिस आहे तर त्यामध्ये मग पहिल्यांदा एसटीए मुख्य परीक्षा पेपर 2 मध्ये वेगवेगळे कोणते घटक आहेत तर ते दिलेले आहे बघा. त्यापैकी हे जे पहिले 4 घटक आहेत तर पहिल्या 4 घटकावर 45 प्रश्न आहेत आणि पुढच्या 5 पासून 9 पर्यंत जे घटक आहेत तर त्याच्यावर 55 प्रश्न आहेत. असे एकूण 100 प्रश्नांचा पेपर आहे. तर ह्या एसटीए मुख्य परीक्षेसाठी असणारे जे पहिले 4 घटक आहेत तर साधारणपणे तुम्हाला मेंटल ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणीला तुम्हाला साधारणपणे 15 प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाला 10 प्रश्न आहेत. भूगोलवर 10 प्रश्न आहेत. भारतीय राज्यघटनेवर 10 प्रश्न आहेत. असे एकूण 45 प्रश्न आहेत. आणि टॉपिक क्रमांक 5 ते टॉपिक क्रमांक 9 हे सगळे घटक अर्थव्यवस्थेशी निगडीत आहेत आणि हे अर्थव्यवस्थेवर तुम्हाला तब्बल 55 प्रश्न आहेत आणि एक प्रश्न 2 मार्काला आहे. म्हणजे अर्थव्यवस्था हा घटक तुम्हाला 110 मार्कासाठी आहे. जसं PSI बनण्यासाठी तुम्हाला कायदा हा घटक महत्त्वाचा आहे, ASO बनण्यासाठी तुम्हाला राज्यघटना महत्त्वाचा आहे, तसा STA साठी सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला आहे? इकॉनॉमी, अर्थव्यवस्था. तर हे एकूण जे 5 घटक आहेत तर या 5 घटकावरच एवढे मोठे प्रश्न आहेत. तर हे 5 घटक तुम्हाला 110 मार्क मिळवून देणार आहेत. जरी तुम्हाला वरवर पाहता हे 5 घटक जरी दिसत असले तर आयोगानं सिलेबस एसटीएचा अशा पद्धतीनं फ्रेम केलेला आहे त्यामध्ये इतर टॉपिकचे पण काही सब पार्ट याच्यामध्ये येतात. तर त्याच्याबद्दल पण आपण पुढे जाऊन व्यवस्थित विस्तृतपणे बोलतोय. बघा, या पुढच्या घटकाकडे जाऊ आपण. तर हे मी आता फक्त तुमचे इकॉनॉमीचे जे टॉपिक आहेत ते पुढे दिलेले आहेत. बघ, आता नियोजन हा घटक आहे. आता नियोजन ह्या घटकामध्ये इतर टॉपिकचे पण काही सब टॉपिक आहेत. उदाहरणार्थ इतर काय 5 टॉपिक मधले काही घटक ह्या नियोजन ह्या पॉइंटमध्ये आहेत. उदाहरणार्थ नियोजनामध्ये तुम्हाला दारिद्र्याचा सिलेबस सापडेल. दारिद्र्यावर प्रश्न पण आहेत. ॲक्च्युली ह्याच्यावर फक्त सिलेबस नाही, एसटीए मुख्य परीक्षेला तसे प्रश्न पण विचारलेले आहेत. त्यानंतर बेरोजगारी आहे. सामाजिक आर्थिक विकासावर प्रश्न आहेत, म्हणजेच वेगवेगळे निर्देशांक इंडेक्स जे आहेत त्याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धी दरावर प्रश्न आहेत. शासकीय योजना व कार्यक्रमावर प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचा पायाभूत सुविधाचा घटक आहे, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास. तर त्यानंतर आर्थिक सुधारणा व कायदे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ आहे. तर याच्यामध्ये पण एक भारतीय वित्त व्यवस्थेमधला एक घटक आहे, इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी. तर हा पण एक घटक वेगळा आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवस्था. जरी आपल्याला सार्वजनिक वित्त हा जरी चॅप्टर असला तो स्वतःहून चॅप्टर ऑलरेडी एवढा मोठा आहे, पण त्यामध्ये पुन्हा कर प्रणाली पण ॲड आहे. त्यामुळं कर हा घटक जरी वेगळा दिलेला नाही तर त्याच टॉपिकमध्ये कराचा सिलेबस आहे आणि करावर सुद्धा खूप जास्त संख्येने प्रश्न आहेत. त्यामुळे सार्वजनिक वित्तमध्ये कर प्रणाली पण येते आणि RBIचं चलनविषयक धोरण पण येतं. आता ह्या सगळ्यांचा जर एकत्रित विचार करायचा झाला तर मूळ टॉपिक सोडून सुद्धा इतर सब टॉपिक त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं वरवर पाहता आपल्याला असं वाटू शकतं की मला फक्त ह्या 5च टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, पण त्यामध्ये छोटे मोठे इतर घटक पण आहेत. तर याचं जर तुम्ही मायक्रो ॲनालिसिस कराल तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कोणत्या घटकाला किती किती वेटेज आहे. आता पुन्हा जरी समजा इथं दारिद्र्य जरी दिसत असला तरी संपूर्ण दारिद्र्य हा घटक तुम्हाला करायची गरज नाही. संपूर्ण नियोजन करायची गरज असेल मात्र संपूर्ण दारिद्र्य करायची गरज नाही, किंवा संपूर्ण तुम्हाला RBI करायची गरज नाही. मग RBI मध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहेत की जे सार्वजनिक वित्तमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा हे जे काही प्रमुख 5 घटक आहेत तर त्या प्रमुख 5 घटकावर पण आपल्याला कशावर भर द्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेत कमीत कमी कष्टात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. ओके, तर मी प्रत्येक पॉईंट व्यवस्थितपणे डिस्कस करतोय. तर शेवटपर्यंत तुमचं लक्ष असू द्या. हा व्हिडिओ तुम्हाला एसटीए बनण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल, हा तुमच्यासाठी राजमार्ग असेल. ओके, तर मी पहिल्याच टॉपिककडे जातोय. आता बघा, मी टॉपिक पण घेताना असे घेतलेले आहेत
एकूण तुम्हाला अर्थव्यवस्थेवर 55 प्रश्न आणि 110 मार्क आहेत. पण आयोगानं ज्या पद्धतीनं टॉपिक दिलेले आहेत त्या पद्धतीनं प्रश्नांची संख्या जास्त नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ नियोजन हा टॉपिक पहिल्यांदा आहे, पण सर्वाधिक प्रश्न ह्या सार्वजनिक वित्तावर आहेत. किंवा त्यानंतर जर क्रमाचा जर विचार करायचा झाला तर सार्वजनिक वित्तावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर आर्थिक सुधारणेवर प्रश्न आहेत. त्यानंतर परकीय व्यापारावर म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रश्न आहेत. त्यानंतर नियोजन आहे आणि त्यानंतर पायाभूत सुविधा आहे. तर त्यामुळं आयोग ज्याला जास्त वेटेज देते तर ते टॉपिक मी अगोदर घेतोय आणि जसं वेटेज कमी होत जाते तसं पुढचे टॉपिक मी घेतोय. बरोबर. जास्त वेटेज असणारा पहिल्यांदा टॉपिकचा ॲनालिसिस करतोय मी, सार्वजनिक वित्त व्यवस्था, ज्याला आपण पब्लिक फायनान्स म्हणतो. आता या टॉपिकवर खूप जास्त भर कशावर आहे बघा. हे जे मी रेड अक्षरानं जे दाखवलेलं आहे, तर रेडमध्ये जे दाखवलेलं आहे ते मुख्य आयोगाचा सिलेबस आहे आणि मी जे खाली पॉईंट दिलेले आहेत तर ते त्याचं मायक्रो ॲनालिसिस केले, म्हणजे कशावर आयोग भर देते. बघा, आयोगानं जो टॉपिक दिलेला आहे सार्वजनिक वित्तमध्ये, महसुलाचे साधन, टॅक्स नॉन टॅक्स. आता कर आणि करेतर, टॅक्स नॉन टॅक्स म्हणजे कर आणि करेतर, हे जरी दिलं म्हणजे अर्थात कर आणि करेतर महसुलावर तुम्हाला खूप जास्त प्रश्न दिसतील. पुढीलपैकी कोणता घटक हा कर उत्पन्न आहे आणि कोणता करेतर आहे, ह्याच्यावर बरेच प्रश्न आहेत. पण आयोग एवढ्यापुरतं नाही थांबत. आयोग तुम्हाला हे विचारतंय की पुढीलपैकी कोणता खर्च विकासात्मक आहे किंवा अविकासात्मक आहे, अनुत्पादक आहे, उत्पादक आहे, किंवा कोणता खर्च नियोजित आहे, अनियोजित आहे, कोणता खर्च महसुली खर्च आहे, भांडवली खर्च आहे, हे सुद्धा आयोग प्रश्न विचारते. पण जास्तीत जास्त फोकस अर्थात याच्यावर आहे. म्हणजे जर तुम्ही ह्या सिलेबसचा जर विचार करायचा झाला तर महसुलाचे साधन, टॅक्स नॉन टॅक्स जरी दिलेलं असलं तरी बाकीच्या घटकावर पण आयोग प्रश्न विचारते. मग आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्याजोगं काय आहे की अविकासात्मक आणि अनुत्पादक खर्च फक्त लक्षात ठेवायचं. लॉ अँड ऑर्डर, ज्याला आपण कायदा व सुव्यवस्था म्हणतो, संरक्षणावरचा खर्च आहे. त्यानंतर व्याज देता किंवा व्याज भरण्यावरचा खर्च आहे. त्यानंतर प्रशासकीय खर्च आहे, पगारावरला खर्च आहे, हे सगळे कसे येतो, अनुत्पादक खर्च आहे. इथं फक्त अनुत्पादक खर्च जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला आयोगाचे सगळे प्रश्न सुटतील, यापूर्वीचे पण आणि इथून पुढे पण येणार. अनुत्पादक खर्चामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, अनुत्पादक खर्च कुठला आहे, संरक्षणावरचा खर्च, कायदा सुव्यवस्थावरचा खर्च, व्याज देणी आणि प्रशासकीय खर्च म्हणजे पगारावरचा खर्च, एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक प्रश्न सुटेल. त्यानंतर नियोजित खर्च कुठला आहे, अनियोजित खर्च कुठला आहे, अशी विभागणी 87-88 झालेली आहे आणि पुढे 2007-08च्या अर्थसंकल्पामध्ये आपण ती विभागणी रद्द केलेली आहे. पण मग आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारत आहे, म्हणजे कोणता खर्च नियोजित आहे, कोणता खर्च अनियोजित आहे. त्यानंतर नागरी व संरक्षण खर्च, असा पण आयोग प्रश्न विचारत आहे, कोणता खर्च नागरी खर्च आहे आणि कोणता खर्च संरक्षण खर्च आहे. आता याच्यामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या संदर्भातला असणारा खर्च सोडून सगळा खर्च सिव्हिल किंवा नागरी असतो, हे लक्षात राहू दे. आता याच्या संदर्भात मग हे साधारणपणे तुम्ही महसुली अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प, महसुली जमा, महसुली खर्च, भांडवली जमा, भांडवली खर्च, ह्या काही गोष्टी आहेत. मग इथं आयोग जे प्रश्न विचारते, कोणतं कर उत्पन्न आहे आणि कोणतं करेतर उत्पन्न आहे, कोणता योजना खर्च आहे, कोणता बिगर योजना खर्च आहे, कोणतं कर्जेतर भांडवली जमा आहे, कोणती कर्ज भांडवली जमा आहे, किंवा कोणता महसुली जमा आहे, कोणती भांडवली जमा आहे, कोणता महसुली खर्च आहे, कोणता भांडवली खर्च आहे, असे प्रश्न आयोग विचारते. तर थोडं हे लक्षात राहू द्या. आता हे थोडं मी हे दिलेलं आहे पण आपण हे कमी वेळेत घेऊ शकत नाही, तर त्यामुळं फक्त साधारणपणे काय काय लक्षात ठेवावं लागेल ते तुम्हाला सांगितले. कर उत्पन्न, करेतर उत्पन्न, त्यानंतर महसुली योजना खर्च, महसुली बिगर योजना खर्च, त्यानंतर स्वतःची जमा म्हणजेच कर्जेतर बिगर कर्ज जमा, कर्ज स्वरूपातील जमा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा भांडवली योजना खर्च, भांडवली बिगर योजना खर्च. तर हे सगळे तुम्हाला व्यवस्थितपणे करावे लागेल. आता हे एवढं कमी वेळेत तर आपण घेऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, मला या व्हिडिओच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त अप्रोच द्यायचं आहे, काय महत्त्वाचं आहे, कशावर तुमचा फोकस असला पाहिजे, आणि मग कमीत कमी वेळेमध्ये मला हे पूर्ण करता यावं म्हणून मी शक्यतो मला लिहिण्यासाठी जास्त स्कोप ठेवला नाही. मला ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्या पीपीटीच्या माध्यमातून मी ऑलरेडी तयार करून घेतलेल्या आहेत, की जेणेकरून मला कमीत कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त महत्त्वाचे मुद्दे पोहोचवता येतील. आणि वेळेअभावी काही गोष्टी मला फास्ट घ्याव्या लागणार आहेत. हे काय आपलं कन्सेप्ट क्लिअर करण्याचं लेक्चर नाही आहे, येतं का लक्षात. हे संकल्पना तुमच्या क्लिअर व्हाव्यात म्हणून हे लेक्चर नाही. काय जाता जाता तुमच्या निश्चितपणे संकल्पना क्लिअर होतील, पण एवढ्या सगळ्या संकल्पना मी एका व्हिडिओच्या माध्यमातून कधीच पूर्ण करू शकणार नाही.
तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॅचमध्ये पूर्ण होणारच आहेत, पण इथून पुढे मी टप्प्याटप्प्याने यूट्यूबला पण काय लेक्चर घेत राहील. एखादा कन्सेप्टवर प्रश्न सगळे आयोगाचे घेऊन तो कन्सेप्ट नेमका काय त्याच्यावर आपण वैयक्तिक व्हिडिओमध्ये बोलू. पण या व्हिडिओचा उद्देश काय आहे की तुम्हाला एसटीआय मुख्य परीक्षेचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना नेमका टू द पॉईंट तुम्हाला कसा अभ्यास करायचा. ओके, पुढं त्यानंतर या सिलेबसमध्ये भारतातील केंद्र व राज्य सरकारचं सार्वजनिक ऋण म्हणून एक घटक आहे. मग त्यामध्ये सार्वजनिक कर्जाचे स्रोत कुठले आहेत, अंतर्गत कर्ज, बहिर्गत कर्ज, त्यानंतर आरबीआयच्या माध्यमातून नवीन चलनाची निर्मिती हा आपला शेवटचा उपाय असतो. तर हे सगळे वेगवेगळे कर्जाचे स्रोत त्याच्यावर प्रश्न आहेत. त्यानंतर केंद्र आणि राज्याची सार्वजनिक खर्च वाढ आहे. अर्थात मग केंद्राचा व राज्याचा खर्च जो वाढतोय आणि त्यामुळे जो कर्जबाजारीपणा म्हणजे राज्य सरकार पण कर्जबाजारीपणाकडे झुकलेलं आहे आणि राज्याच्या कर्जबाजारीपणामुळे केंद्र पण कर्जबाजारी आहे, त्याची कारणं काय आहेत त्याच्यावर पण आयोग प्रश्न विचारते. पुढं सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार याचा जर विचार करायचा झाला तर याच्यावर थोडा आयोग बघा आकडेवारीवर प्रश्न विचारते. तर ही आकडेवारी आपल्याला आर्थिक पाहणी अहवालामध्ये पूर्णपणे तुम्हाला ही आकडेवारी दिसेल आणि आयोग तेच पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते. तर कोणती कोणती आकडेवारी महत्त्वाची आहेत आपल्याला, अर्थात आर्थिक पाहणी अहवालामधले कोणते महत्त्वाचे घटक आहेत हे सगळं मी बॅचमध्ये आणि आपल्या नोटच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे. पण इथं मी कशावर आपला फोकस पाहिजे, मग जीडीपीचं प्रमाण महसुली खर्चाचं किती आहे, भांडवली खर्चाचं किती आहे, व्याज देणे किती आहे, अनुदानं किती आहेत, त्यानंतर एकूण जीडीपीशी महसुली तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट यांचं प्रमाण किती आहे हे आयोगानं पुन्हा पुन्हा विचारलेलं आहे. तर त्यामुळे इकडं तुमचा फोकस राहू द्या. त्यानंतर राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या आहे. आपण असं म्हणतो की राज्य सरकार कर्जबाजारी आहे आणि राज्य सरकारच्या कर्जबाजारीपणामुळे केंद्र सरकार कर्जबाजारी आहे. कारण केंद्राकडून राज्याला दिली जाणारी जी कर्ज आहेत ती राज्याकडे विकास कामामध्ये अडकून आहेत. राज्याचा सुद्धा पगारावर खर्च वाढलेला आहे, मोठा व्याजदर असल्यामुळे व्याज भरण्यावर खर्च वाढलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं राज्य सरकार हे कर्जबाजारी झालंय आणि त्यामुळं ते केंद्राचे कर्ज परत फेडू शकत नाही. त्यामुळं राज्यामुळं केंद्राला पण समस्या आहे. त्याच्या आधारावर पण आयोग प्रश्न विचारते बघा. आणि त्यामुळं मग केंद्राकडून राज्याकडे अनुदान आणि कराचा हिस्सा हा वेगवेगळ्या मार्गाने जात असतो आणि मग जेवढं केंद्राकडून राज्याला निधीचं हस्तांतरण होईल तेवढं केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सहकारात्मक संघराज्य स्थापन होतं, ज्याला आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. बरोबर. तर मग या घटकावर पण प्रश्न आहेत. पुढं त्यानंतर सार्वजनिक खर्च सुधारणावर आधारित अर्थसंकल्प आहे. देताना सिलेबसमध्ये बघा आपल्याला शून्याधारित अर्थसंकल्पच दिलेला आहे. शून्याधारित अर्थसंकल्प म्हणजे काय, स्क्रॅच फ्रॉम झिरो, अगदी खर्च तळापासून सांगायचा, खर्चाचा इतिहास दुर्लक्षित करायचा, त्यामुळे सरकारची तूट कमी होईल. म्हणजे सार्वजनिक खर्च सुधारणावर आधारित अर्थसंकल्प आहे. जरी आयोगानं सिलेबसमध्ये देताना शून्याधारित अर्थसंकल्प जरी दिलेला असलं तरी हे शून्याधारित अर्थसंकल्प महत्त्वाचा आहेच, याच्यावर प्रश्न आहेतच. पण याच्याबरोबर फुलनिष्पत्ती अर्थसंकल्प आणि जनरल बजेट पण महत्त्वाचं आहे. काही अंशी निष्पादन अर्थसंकल्प पण महत्त्वाचा आहे, पण किमान हे 3 तर घटक महत्त्वाचे आहेत. बरोबर आहे. शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये खर्चाचा इतिहास पाहिला जात नाही, प्रत्येक खर्चाचा हिशोब शून्यापासून तळापासून स्क्रॅच फ्रॉम झिरो बघितला जातो. फुलनिष्पत्ती अर्थसंकल्पामध्ये गुणवत्ता परीक्षणावर भर आहे आणि जनरल बजेटमध्ये महिला सबलीकरण आहे. तर ह्या घटकावर भर आहे. तर आपल्याला त्यातल्या त्यात सगळ्यात फोकस कशावर द्यायचा आहे, शून्याधारित अर्थसंकल्प. ओके. पुढं त्यानंतर भारतातील कर सुधारणा आढावा आणि राज्य पातळीवरील कर सुधारणा आणि व्हॅट हे घटक आहेत परीक्षेला तुम्हाला. आता खरं तर कर सुधारणा पुढे आपल्याला आर्थिक सुधारणामध्ये पण बघायचं आहे, पण मी थोडं एकत्रित कराच्या बाबतीत इथे एकत्रित पॉईंट सांगतो. कशावर प्रश्न आहेत बघा. इथं केंद्राचे आणि राज्याचे कोणते कोणते कराचे स्रोत आहेत याच्यावर प्रश्न आहेत. म्हणजे केंद्राचे कोणते कर आहेत, राज्याचे कोणते कर आहेत. त्यानंतर राज्याला कोणत्या कर महसुलातून उत्पन्न येतंय आणि वेगवेगळ्या अनुदानातून कशा पद्धतीने सहाय्य होते. म्हणजे आयोग असे विचारते पुढीलपैकी राज्याचे कर महसुलाचे स्रोत कोणते आहेत किंवा करेतर महसुलाचे स्रोत कोणते, असा पण आयोग प्रश्न विचारते, ते ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये कराचे प्रकार पण आहेत. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, प्रमाणशीर, प्रगतिशील,
किंवा प्रतिगामी हे वेगवेगळे कराचे जे प्रकार आहेत तर ते पण महत्त्वाचे आहेत. आयोग ज्याच्यावर जास्त फोकस देते तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, तर याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराची वैशिष्ट्य, त्यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये तुलनात्मक अभ्यास आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणाच्या काळात एकूण कर उत्पन्नापैकी प्रत्यक्ष कराचा हिस्सा वाढत गेला आणि अप्रत्यक्ष कराचा हिस्सा कमी होत गेला, त्या ट्रेंडवर पण आयोग प्रश्न विचारत आहे. त्यानंतर कराच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर सगळ्यात जास्त प्रश्न हे जीएसटीवर तुम्हाला दिसतील. मग ते घटना दुरुस्तीपासून त्याच्या सगळ्या तरतुदीपर्यंत त्या कराच्या वैशिष्ट्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. मग जीएसटीवर प्रश्न आहेत, व्हॅटवर प्रश्न आहेत, सेवा करावर प्रश्न आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कराच्या बाबतीत आयकर आणि महामंडळ करावर प्रश्न आहेत. म्हणजे सगळेच कर महत्त्वाचे आहेत आपल्याला, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा जीएसटी, व्हॅट, सेवा कर, आयकर, महामंडळ कर याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर काही कर सुधारणा समिती आहेत, त्यातली सगळ्यात महत्त्वाची लँडमार्क समिती जी आहे तर ती राजाचलय समिती आहे 1991ची आणि विजय केळकर 2002ची समिती आहे, त्या समितीवर पण प्रश्न आहेत. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा घटक आहे याच्यामध्ये वित्त आयोग. मग ह्या वित्त आयोगावर प्रश्न आहेत. तर ह्या वित्त आयोगाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर वित्त आयोग काय करतोय म्हणतो आपण, तर केंद्रीय विभाजन योग्य करातली विभागणी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणि राज्यामध्ये कशी करता येईल या संदर्भात राष्ट्रपतीला शिफारस करतो. मग ह्या वित्त आयोगाच्या घटनात्मक तरतुदी, त्याचं कार्य, त्यानंतर 13वे वित्त आयोग, 14वे वित्त आयोग आणि 15वे वित्त आयोग, त्यातल्या त्यात 14वा आणि 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीवर जास्तीत जास्त प्रश्न असतील. तर हे सगळं आपल्याला टॅक्सेशनमध्ये बघायचं. तर मग कराच्या बाबतीत काय काय प्रश्न येतील ते सांगितलं. पुढं आता राजकोषीय तुटीच्या जर बाबतीत जर विचार करायचा झाला तर राजकोषीय तूट ही सगळ्यात जास्त, आता त्यांनी सिलेबसमध्ये काय काय दिलं बघा, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व आरबीआय उपक्रम एवढं दिलंय. आता याच्यामध्ये राजकोषीय तूट जरी महत्त्वाची असली, जास्तीत जास्त प्रश्न राजकोषीय तुटीवर आहेत, पण बाकीच्या तुटीवर पण प्रश्न आहेत. म्हणजे राजकोषीय तूट सुरुवात जिथून होते त्याला आपण म्हणतो महसुली तूट आहे. त्यानंतर अर्थसंकल्पीय तूट आहे, म्हणजे ज्याला आपण अंदाजपत्रकीय तूट म्हणतो. राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट आहे. त्यानंतर प्राथमिक तूट आहे. त्यानंतर चक्रीय तूट आहे, रचनात्मक तूट आहे, चलनविषयक तूट आहे. ह्या तुटीवर सुद्धा प्रश्न आहेत, पण जास्तीत जास्त प्रश्न कशावर आहेत, राजकोषीय तूट. पण मग राजकोषीय तूट फक्त हेडिंग आहे म्हणून तेवढंच करून अपेक्षित नाही, आपल्याला बाकीचं पण करावं लागेल, मात्र फोकस त्यांचा ह्याच्यावर जास्तीत जास्त आहे. त्यानंतर मग तुटीचा अर्थसंकल्प हा एक प्रकार आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाचे प्रकार पण आपल्याला बघावे लागतील. म्हणजे ज्याला आपण समतोल अर्थसंकल्प म्हणतो, शिल्की अर्थसंकल्प म्हणतो आणि तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. तर समतोल अर्थसंकल्प कधी सादर करतो आपण, आर्थिक स्थैर्य किंवा वित्तीय शिस्त राखायची असेल तर. शिल्की अर्थसंकल्प आपण कधी सादर करतो, चलन वाढ कमी करायची असेल तर. आणि तुटीचा अर्थसंकल्प कधी सादर करतो, तर तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याचं पारंपरिक उद्देश काय आहे, मंदीतून बाहेर काढणं, केन्सवादी भूमिका आहे. आणि अपारंपरिक म्हणजे आधुनिक उद्दिष्ट काय आहे, राजकोषीय चालना, ज्याला आपण फिस्कल स्टिम्युलस म्हणतो. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आपण तुटीचा अर्थसंकल्प सादर करतो. याच्यावर पण प्रश्न आहेत. त्यानंतर तुटीच्या संकल्पना तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर तुटीच्या अर्थ भरण्याचे स्रोत आहेत, अंतर्गत कर्ज आहे, बहिर्गत कर्ज आहे, आरबीआयच्या माध्यमातून नवीन चलनाची निर्मिती आहे, हे सगळे प्रकार आहेत. त्यानंतर तुटीच्या अर्थ भरण्याचे परिणाम आहेत. आता बरेच परिणाम आहेत, पण पुन्हा पुन्हा आयोग जे प्रश्न विचारते, तुटीच्या अर्थ भरण्याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय असतो, भाववाढ. तर हे एक लक्षात राहू दे. त्यानंतर हा एक प्रश्न पुन्हा पुन्हा आयोग विचारतो बघा, आरबीआयच्या माध्यमातून केंद्राबरोबर राज्याला पण कुठली मदत केली जाते, तर राजकोषीय व्यवस्थापनाच्या संदर्भात. त्याचबरोबर कर्ज व्यवस्था किंवा कर्ज व्यवस्थापन आणि कर्ज उभारणीसाठी मदत आहे. तर हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहे बघा. म्हणजे आरबीआय केंद्राबरोबरच राज्याला राजकोषीय व्यवस्थापनासाठी मदत करत असते, त्याचबरोबर कर्ज व्यवस्थापन आणि कर्ज उभारणीसाठी मदत पण करत असतं. तर हे पॉईंट लक्षात राहू द्या. पुढं आता याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत बघ. आता हे आपण कमी वेळेत नाही घेऊ शकत, मी साधारणपणे तुम्हाला सांगतो की राजकोषीय धोरणाचे कोणती साधनं आहेत आणि चलनविषयक धोरणाची कोणती साधनं आहेत. तर मग आयोग ह्याच्यात तुलनात्मक घटकावर प्रश्न विचारते. त्यानंतर हे घटक आहेत, राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट कुठले आहेत आणि चलनविषयक धोरणाचे उद्दिष्ट कुठले आहेत. यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये हे थोडं आपण डिस्कस केलेलं होतं. मग
मी फक्त जाता जाता थोडक्यात सांगतो की दोन्हीही धोरणाच्या बाबतीत किंमत स्थिरीकरण, पूर्ण रोजगार पातळी गाठणं आणि स्थैर्यासह आर्थिक वृद्धी हे दोन्हीकडे पण दिसेल तुम्हाला. पण पायाभूत सुविधांचा विकास आणि स्त्रोतांचे उपलब्धीकरण हे दोन घटक तुम्हाला राजकोषीय धोरणातच दिसतील. आणि पैशाची तटस्थता आणि व्यवहार तोल सुधारणा हे कुणाचा भाग आहे? केवळ चलनविषयक धोरणाचा भाग आहे. एवढं जरी तुम्हाला लक्षात ठेवलं तर तुम्हाला याच्या आधारावर आयोगानं सगळीकडे विचारलेले प्रश्न प्रत्येक प्रश्न तुम्हाला येईल. हे प्रॉपर व्यवस्थित कळलं पाहिजे. पण मग इकॉनॉमीमध्ये गंमत काय आहे? इकॉनॉमीमध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तरच तुम्हाला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. अलीकडच्या काळात आयोगानं पूर्व परीक्षेचे पण प्रश्न मुख्य परीक्षेसाठी अगदी कन्सेप्च्युअल केलेले आहेत. आणि ह्या STI परीक्षेची सगळ्यात खासियत काय आहे तर राज्यसेवा मुख्य परीक्षेपेक्षा पण जास्त कन्सेप्च्युअल प्रश्न STI ला आहेत. तर STI मुख्य परीक्षेसारखे कन्सेप्च्युअल प्रश्न MPSC मध्ये इतर कोणत्याही परीक्षेमध्ये नाहीत. तर त्यामुळे तुमच्या इथं संकल्पनाच क्लिअर पाहिजेत, त्याशिवाय तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचताच येणार नाही. येतं का लक्षात? पुढं आता भारतातील राजकोषीय सुधारणा आणि केंद्र व राज्य स्तराला आढावा. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे FRBM ऍक्ट आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट आहे. हा कायदा 2003चा आहे, अंमलबजावणी 2004ची आहे आणि नियम सुद्धा 2004चे आहेत. तर त्याच्या अनुषंगानं याची काय उद्दिष्ट आहेत, हे जी दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्ट काय आहेत तर त्याच्या आधारावर आयोग प्रश्न विचारते. मग सगळ्यात जास्त प्रश्न हे आहेत बघा की पहिल्या समितीचे जे उद्दिष्ट आहेत, जे आपल्याला 31 मार्च 2009 अखेर पूर्ण करायची होती. राजकोषीय तूट 3% पर्यंत आणणं आणि महसुली तूट 0% करणं, महसुली तुटीचं उच्चाटन. बाकी पण मग दुसरी समिती विजय केळकर आहे किंवा तिसरी समिती NK सिंग आहे, याच्यावर पण प्रश्न आहेत. पण सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर. तर हे टेबल तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वाधिक तूट कधी होती, सर्वात कमी तूट कधी होती, याच्यावर पण प्रश्न आहेत. तर इकडं आपल्याला फोकस द्यावा लागेल. त्यानंतर राज्यांचे पण FRBM कायदे आहेत. केंद्राबरोबर राज्यानं पण स्वतःचा खर्च कमी करणं अपेक्षित आहे. तर मग यात आयोगानं हा प्रश्न पण विचारलेला आहे बघा, FRBM कायदा तयार करणारं किंवा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? कर्नाटक 2002. आणि मग केरळ, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्राचा 6वा क्रमांक आहे. तर हे थोडं लक्षात राहू द्या. आता हा जो पॉईंट सांगितलाय बघा काय, राजकोषीय सुधारणा. तर राजकोषीय सुधारणा म्हणजे काय तर राजकोषीय सुधारणा म्हणजे ह्याला एक अत्यंत महत्त्वाचा एक शब्द यायला बघा, फिस्कल कन्सॉलिडेशन. फिस्कल कन्सॉलिडेशन. फिस्कल कन्सॉलिडेशन म्हणजे राजकोषीय दृढीकरण. राजकोषीय दृढीकरण म्हणजे काय, सरकारनं आपलं उत्पन्न वाढवून आपला खर्च कमी करावा. येते का लक्षात? तर याच्या अनुषंगानं सगळ्या राजकोषीय सुधारणा तुम्हाला दिसतील. ओके, पुढं त्यानंतर हे एक WMS एक महत्वाचं आहे बघा, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस. तर सरकारचा खर्च कमी होण्याच्या दृष्टीनं, सरकारच्या खर्चाला आळा घालण्याच्या दृष्टीनं एक यापूर्वी ॲडहॉक ट्रेझरी बिल नावाची संकल्पना होती, ज्याला आपण अतिरिक्त कोषागार बिले म्हणतो. तर ती सुविधा 1997ला बंद केली आपण, आणि आपण वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसच्या माध्यमातून RBIच्या माध्यमातून सरकारला तात्पुरत्या स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्या स्कीमचं नाव आहे वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस. याच्यावर पण प्रश्न आहे. त्यानंतर डेट स्वॅप स्कीम आहे, याच्यावर पण प्रश्न आहे. तर वित्त आयोगाने शिफारस केलेली आहे की केंद्राकडून राज्यानं घेतलेली जी काही कर्ज आहेत तर ती राज्य सरकार परत करू शकत नाहीत, तर जास्त व्याजदराच्या कर्जाचं कमी व्याजदराच्या कर्जामध्ये रूपांतर करा, म्हणजे डेट स्वॅप स्कीम आहे. आणि त्यासाठी केंद्राकडून राज्याला जी कर्ज दिली जातात त्याच्यासाठी दर कुठल्या प्रकार सांगितला, लिबॉर दर सांगितला. लंडन इंटरबँक ऑफर्ड रेटच्या माध्यमातून ते कर्ज द्या म्हणून सांगितलं. तर ते एक महत्त्वाचं आहे. आता सिलेबसमध्ये नसणाऱ्या पण काही घटकावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. उदाहरणार्थ अंदाजपत्रकामध्ये वेगवेगळ्या आर्थिक वर्षाची आकडेवारी आहे, त्याच्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे चालू आर्थिक वर्षाचे कोणते आकडे, तर चालू आर्थिक वर्षाचं तुम्ही अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक असतं आणि संशोधित अंदाजपत्रक असतं. मागील आर्थिक वर्षाचं तुमच्याकडे प्रत्यक्ष आकडे असतात आणि पुढील आर्थिक वर्षाचं तुमच्याकडे अंदाजपत्रके किंवा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक असतं. त्यानंतर सार्वजनिक वित्तावरील सिद्धांत, याच्यावर पण प्रश्न आहेत. ॲक्च्युली तुम्हाला इथं दोन्ही चॅप्टरवर सिद्धांतावर प्रश्न येऊ शकतात. सार्वजनिक वित्तावर तर सिद्धांत येत आहेत. ॲक्च्युली राज्यसेवा मुख्य परीक्षेला ह्या सिद्धांतावर प्रश्न जास्त आहेत, पण STI मुख्य परीक्षेला पण अलीकडच्या काळात
ह्या सार्वजनिक वित्तावरील सिद्धांत आणि त्याच्या अर्थतज्ञावर प्रश्न विचारायला सुरुवात झाली. असाच घटक तुम्हाला आणखी परकीय व्यापारावर सुद्धा सिद्धांत आणि अर्थतज्ञावर प्रश्न येऊ शकतो, लक्षात राहू दे. पुढं आता काही प्रश्न आहेत बघा, मी प्रश्न घेतोय. तर करेतर महसूल उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? एसटीआय मुख्य परीक्षा 2019चा प्रश्न आहे. तर करेतरमध्ये काय येईल? वित्तीय सेवापासून उत्पन्न येईल, व्याजापासून उत्पन्न येईल, लाभांश व नफा येईल, वरील सर्व आहे. पुढं एसटीआय मुख्य परीक्षा 2019चा प्रश्न आहे. तर मी आत्ता घेतलं बघा, अर्थसंकल्पित तुटीचा भरणा करण्यासाठी ट्रेझरी बिल पद्धती 1997 पासून खंडित करण्यात आलेली आहे, बरोबर आहे. ट्रेझरी बिलाची जागा वेज अँड मीन्सनं घेतलेली आहे, बरोबर आहे. तर मग दोन्ही वाक्य बरोबर आहेत, अ व ब दोन्ही बरोबर आहे. पुढं कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप किंवा स्वयंचलित निधी उपलब्ध करून दिला जात नाही? म्हणजे तुम्हाला प्रत्येक कृतीचं समर्थन करावं लागेल. कुठं आहे हे? शून्याधारित अर्थसंकल्प. पुढं भारत सरकारचे अंदाजपत्रक कशा प्रकारची माहिती देतं? मी आता तुम्हाला सांगितलं. पुढील वर्षाचे अंदाज आहेत, आधीच्या वर्षाचे वास्तविक आकडे आहेत, चालू वर्षाचे अंदाज व सुधारित आकडे आहेत आणि सरकारचा महसूल व खर्च यांचा संपूर्ण तपशील आहे, वरील सर्व आहे. पुढं सार्वजनिक आयव्ययाची कार्य कोणतं नाही म्हणून सांगितलंय, म्हणजे राजकोषीय धोरणाचं कोणतं कार्य नाही म्हणून सांगितलं? तर मग सार्वजनिक महसूल आहे, त्यानंतर सार्वजनिक कर्ज आहे, वित्तीय प्रशासन आहे, मात्र चलनविषयक व्यवस्थापन चलनविषयक धोरणाचा भाग आहे. त्यामुळे अ, क आणि ड. तर ऍक्च्युली विचारलं इथं आपल्याला नाही, म्हणजे सार्वजनिक वित्ताचं कार्य नाही असं विचारलेलं आहे. कुठलं नाही? फक्त ब. पुढं आता आर्थिक सुधारणा व कायदे. तर याचा जर विचार करायचा झाला तर आर्थिक सुधारणा व कायद्यामध्ये काय काय महत्वाचं आहे बघा. म्हणजे ज्याला आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हणतो. तर याच्या पार्श्वभूमीचा जर विचार करायचा झाला तर याच्या पार्श्वभूमीवर पण काही प्रश्न आहेत. तर राजीव गांधी सरकारनं 1985 नंतर खऱ्या अर्थानं भारतामध्ये खाजगीकरणाला सुरुवात केलेलीच होती. चंद्रशेखर सरकारच्या काळामध्ये आपण IMF कडून कर्ज मागितलं, त्याच्यासाठी आपण 67 टन सोनं एवढं घाण ठेवलं. ॲक्च्युली आपण LPGचा जो निर्णय घेतला, नवीन आर्थिक धोरण जे स्वीकारलं ते PV नरसिंहराव सरकारच्या काळात स्वीकारलं. त्यावेळी मनमोहन सिंग हे वित्तमंत्री होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक जे धोरण आहे, नवीन औद्योगिक धोरण 24 जुलै 1991. खऱ्या अर्थाने या दिवसापासून आपल्याला नवीन आर्थिक धोरणाला सुरुवात झाली. तर याच्यावर पुन्हा पुन्हा आयोग प्रश्न विचारतो. पुढं त्यानंतर हे एक नवीन आर्थिक धोरणाच्या दोन बाजू आहेत एवढं लक्षात ठेवा. या घटकावर आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. आपण जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं तर त्याचे दोन भाग आहेत. एक आर्थिक स्थिरीकरणाचं धोरण आहे, म्हणजे अर्थव्यवस्था स्थिर होण्याच्या दृष्टीनं धोरण आहे. तर राजकोषीय तूट कमी करणं, चलनविषयक तूट कमी करणं आणि व्यवहारतोल सुधारणं. तर हे तीन घटक आर्थिक स्थिरीकरणामध्ये येणार. आणि आपण सॅप्स स्वीकारलेला आहे, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम स्वीकारला आहे, संरचनात्मक बदलांचा कार्यक्रम स्वीकारला आहे. ते म्हणजेच काय? तर सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करणं म्हणजे खाजगीकरण आहे, सरकारी निर्बंध कमी करणं म्हणजे उदारीकरण आहे, परकीय वस्तू सेवा भांडवल मुक्त प्रवेश म्हणजे जागतिकीकरण आहे. आता हे नेहमी लक्षात ठेवा. याच्यावर पण पुन्हा पुन्हा आयोग प्रश्न विचारतंय की आर्थिक स्थिरीकरणाचं धोरण हे मागणी व्यवस्थापनाच्या बाजूचं आहे, येतं का लक्षात? आणि संरचनात्मक समायोजन धोरण जे पुरवठा व्यवस्थापनाच्या बाजूचं आहे, याच्यावर आयोगानं पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या सगळ्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण बॅचमध्ये बघू. आता एवढं कमी वेळेत आपण हे नाही घेऊ शकत. ओके. पुढं उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, त्याच्या संकल्पना, त्याच्या अर्थ, व्याप्ती, मर्यादा, त्याचबरोबर फायदे तोटे, याच्यावर पण आयोग प्रश्न विचारतो. आता याच्यामध्ये बघा हे तीन घटक आहेत, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. तर आपण असं म्हणतो की नवीन आर्थिक सुधारण्याचं जे अंतिम ध्येय आहे ते जागतिकीकरण आहे, दिशा ही उदारीकरण आहे आणि मार्ग हा खाजगीकरण आहे. याच्यामध्ये खाजगीकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक. त्याच्यामध्ये जो पहिला आयोग आहे तर तो GV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली होता 1996. दुसरा आयोग RH पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होता 2001. पुन्हा त्याला मुदतवाढ दिलेली होती. आणि सध्या जो महत्त्वाचा निर्गुंतवणुकीकरणाच्या संदर्भात विभाग आहे तो दीपम विभाग आहे 2016चा. आता जागतिकीकरणामध्ये महत्त्वाचे 3 आधारस्तंभ आहेत. याच्यावर पण आयोग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत आहे की MNCs बहुराष्ट्रीय कंपन्या, ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची वैशिष्ट्य, फायदे, तोटे, याच्यावर पुन्हा पुन्हा आयोग प्रश्न विचारत आहे.
त्यानंतर WTO हा तर आपल्या STA मुख्य परीक्षातला अत्यंत महत्त्वाचा आणि खूप जास्त प्रश्न विचारणारा घटक आहे. ज्या प्रश्नांना अजून UPSCनं सुद्धा हात घातलेला नाही असे प्रत्येक प्रश्न WTOनं विचारून घेतले, आत्तापर्यंत विचारून झालेले. त्यामुळं तुमच्या परीक्षेदृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक कुठला आहे? WTO. त्यानंतर आंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या ज्या संस्था आहेत, उदाहरणार्थ IMF, वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, हे सगळे घटक आहेत. तर याच्यावर आयोग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत आहे. त्यातल्या त्यात पुन्हा WTOवर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. ओके, आता मग हे केंद्र व राज्य स्तरावले आर्थिक सुधारणा असा म्हणून एक तुम्हाला सिलेबसला घटक आहे, केंद्र व राज्य स्तरावले आर्थिक सुधारणा. मग याच्यामध्ये कसं आहे की ज्याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिकल रिफॉर्म आहे, मायक्रो इकॉनॉमिकल रिफॉर्म आहे आणि मेसो इकॉनॉमिकल रिफॉर्म आहे. तर त्यामध्ये मॅक्रोमध्ये राजकोषीय सुधारणा आहे. मग राजकोषीय सुधारणामध्ये काय येईल? यापूर्वी आपण सांगितलं राजकोषीय सुधारणामध्ये काय येतं? राजकोषीय दृढीकरण, फिस्कल कन्सॉलिडेशन, सरकारनं स्वतःचं उत्पन्न वाढवून खर्च कमी करावा. मग त्यामध्ये आपण म्हणतोय की FRBM कायदा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये घटक आहे. वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस महत्त्वाचा आहे. म्हणजे इथं काय असणार आहे? कर सुधारणा असणार आहे. मग कर सुधारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय की कराचे दर कमी व्हावेत, करमुक्त मर्यादा वाढवाव्यात, कराचं जाळं, कराचं नेट, कराची व्याप्ती वाढवावी. त्यानंतर प्रत्यक्ष कराचा हिस्सा अप्रत्यक्ष करापेक्षा जास्त असला पाहिजे. कराच्या माध्यमातून बचत आणि गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होणार नाही, म्हणजे अनुकूल परिणाम होईल याची काळजी घेणं आहे. त्यानंतर गार सारखा आहे, जनरल अँटी अवॉइडन्स रूल आहे, कर चुकवेगिरीला आळा बसवण्यासाठी जे धोरण आहे. तर त्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या चलनविषयक धोरणात येतील. त्यानंतर राजकोषीय धोरणात येतील. त्यानंतर चलनविषयक सुधारणा आहे. मग चलनविषयक सुधारण्याचा संबंध RBIशी निगडीत आहे. मग चलनविषयक सुधारणा म्हणजे उदारीकरणाची दिशा कशी आहे की बँकांची पतनिर्मितीची क्षमता वाढवणं, बँकांमध्ये स्पर्धात्मक शक्ती वाढवणं, RBIचा कंट्रोल कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी चलनविषयक सुधारणामध्ये. नियोजन सुधारणामध्ये काय तर आपली नियोजनाची पद्धत आदेशात्मक कडून सूचककडे नेणं, की जे आपण 1992 पासून म्हणजे 8व्या पंचवार्षिक योजनेपासून घेऊन गेलेलो आहे. त्यानंतर नियोजनाची दिशा केंद्रीकरणाकडून विकेंद्रीकरणाकडे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आपण उचललंय की नियोजन आयोग आपण बरखास्त करून आपण नीती आयोग आणलेला आहे, सहकारात्मक संघराज्य. तर हे नियोजन सुधारणा आहे. मग त्यामध्ये आपण म्हणतो की सर्वाधिक विकेंद्रीकृत योजना 10वी पंचवार्षिक योजना आहे. महाराष्ट्रानं 5व्या पंचवार्षिक योजनेपासून विकेंद्रीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि पहिलं राज्य हे राजस्थान आहे. पुढं आणि बहुतांशी राज्यांनी 4थ्या पंचवार्षिक योजनेपासूनच विकेंद्रीकरणाचं धोरण स्वीकारले. त्यानंतर औद्योगिक क्षेत्र सुधारणा, मायक्रो इकॉनॉमिक रिफॉर्ममध्ये औद्योगिक क्षेत्र सुधारणा आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा. आता औद्योगिक क्षेत्र सुधारण्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. मग औद्योगिक क्षेत्र सुधारणा म्हणजे काय? उद्योगांच्या बाबतीत सरकारी निर्बंध कमी करणे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं घटक जर विचार करायचा झाला तर सार्वजनिक क्षेत्राला आरक्षित असणारे उद्योगांची संख्या कमी करत जाऊन सध्या फक्त 2च आहेत. कुठला आहे? रेल्वे आणि अणुऊर्जा. अणुखनिज होतं तेही रद्द करून टाकलं आणि केवळ 4च प्रकारच्या उद्योगांना परवाना प्रक्रिया अनिवार्य आहे, बाकीच्यांना परवाना घ्यायची पण गरज नाही. पुढं वित्तीय क्षेत्र सुधारणा. याच्यामध्ये मग काय? बँकिंग क्षेत्र सुधारणा असेल किंवा विमा क्षेत्र सुधारणा आहे. तर ह्या सगळ्यामध्ये वित्तीय क्षेत्र सुधारणा आणि चलनविषयक सुधारणामध्ये सगळ्यात महत्त्वाची समिती कुठली आहे? नरसिंहम समिती आहे 1991, नरसिंहम समिती 1 1991 आणि नरसिंह समिती 2 1997. पुढं मेसो इकॉनॉमिकल रिफॉर्म, पायाभूत सुविधा क्षेत्र सुधारणा आहे. तर हा आपल्याकडे चॅप्टरच आहे आपल्याला STA मुख्य परीक्षेला. याच्यामध्ये FDIच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक भारतात आलेली आहे. तर किंवा ओपन स्काय पॉलिसी सारखं धोरण आहे. हे सगळं पायाभूत क्षेत्र सुधारणा आहे. येते लक्षात? तर ह्या सगळ्या घटकावर आयोग प्रश्न विचारत आहे. पुढं त्यानंतर WTO तरतुदी सुधारणा आणि त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित परिणाम, प्रश्न आणि समस्या. तर हा तुम्हाला सांगितलं की घटक सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टीनं ह्या सगळ्या तारखा महत्त्वाच्या आहेत. बघा की आपण म्हणतो की गॅट करार होता, त्याचं सर्वसमावेशक रूप सध्या WTOची स्थापना होऊन झालेलं आहे. तर ह्या डेट महत्त्वाच्या आहेत. गॅट करार 1 जानेवारी 1948चा आहे. पहिला राऊंड जिनिवाचा आहे 47चा आणि 8वा राऊंड जो जास्त वादात राहिला तर तो उरुग्वे राऊंड आहे 1986चा. मग उरुग्वे राऊंड 1986 ते 93 आहे. डंकेल प्रस्ताव आहे डिसेंबर 1991. डंकेल मसुदा तयार आहे 15 डिसेंबर 1993 आणि
मराकेश मोरोको येथे करार जो झाला तर तो 15 एप्रिल 1994 आहे. त्या कराराच्या माध्यमातून WTOची स्थापना आहे 1 जानेवारी 1995. सदस्य देश 164 आहेत. पहिली मंत्री परिषद कुठं भरलेली आहे? सिंगापूरला भरलेली होती 1996. दोहा मंत्री परिषद 2001 सगळ्यात गाजलेली. आणि मग आपण असं म्हणतो की सध्या WTOचा जो आधार आहे एक प्राथमिक संच आहे आणि द्वितीय संच आहे. तर प्राथमिक संच कुठला आहे? उरुग्वे राऊंड. आणि द्वितीय संच कुठला आहे? हा दोहा राऊंड. तर हे सगळे घटक परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या तारकावर खूप प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर WTOची तत्व आहेत बघा. म्हणजे बाहेरच्या देशातल्या वस्तू सेवांना तुम्ही तुमच्या वस्तू सेवासारखा दर्जा द्या, त्यालाच आपण बहिर्मुख व्यापारी धोरण, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. त्यानंतर मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट आहे. तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त देश एकत्र येऊन करार न करता सर्व सदस्य देशांनी एकत्र येऊन करार करणं, त्याला आपण मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट म्हणतो. म्हणजे WTO मल्टीलॅटरल ॲग्रीमेंटच्या बाजूचा आहे, मात्र कुठल्या बाजूचा नाही? प्लुरिलॅटरल ॲग्रीमेंटच्या बाजूचा नाही. त्यानंतर मोस्ट फेवर्ड नेशन, तर फेवर वन फेवर ऑल, एकाला मोस्ट फेवर्ड नेशन, एखाद्या देशाला जर तुम्ही मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा द्याल तर तुम्हाला सगळ्यांना द्यावा लागेल. त्यानंतर नॅशनल ट्रीटमेंट आहे. ट्रीट वन्स ओन नॅशनल अँड फॉरेनर्स इक्वली. तुम्ही तुमच्या वस्तू सेवांना ज्या पद्धतीनं वागणूक देताय तशी सगळ्या इतर देशातल्या वस्तू सेवांना द्या. त्याचबरोबर भारतीय बाजारपेठ ह्या WTOच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात येण्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ का आहे? तर भारत हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे, त्यामुळं ग्राहक वर्ग खूप मोठा आहे, विकसनशील स्टेजचा देश आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास इतर विकसनशील देशाच्या तुलनेत जास्त झालेला आहे. इतर देशाच्या तुलनेत राजकीय आणि आर्थिक स्थैर्य चांगलं आहे. ह्यामुळं पण भारतीय बाजारपेठ एक मोठी संधी आहे. पण याच्या बाबतीत जर विचार करायचा, जे समस्या म्हणून जे काही पॉईंट दिलेलं आहे बघा, प्रश्न आणि समस्या, तर ह्या WTOचा आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कशावर आहे? एक कृषी करारावर आहे आणि लघु उद्योगावर आहे. येते लक्षात? तर त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. पुढं आता हे WTOचे करार आहेत बघा. तर WTOच्या स्थापनेचा करार आहे, याला अम्ब्रेला ॲग्रीमेंट म्हणतो. त्यानंतर या करारावर मात्र खूप जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर गॅट आहे, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, वस्तूच्या बाबतीत आहे. सेवाच्या बाबतीत जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस. त्यानंतर बौद्धिक संपदाच्या बाबतीत ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आणि ह्या गॅटच्या संदर्भात हे सगळे आयात प्रशुल्क करार आहे. त्यानंतर आयात शुल्केतर करार आहे, डम्पिंग विरोधी करार आहे, कृषी करार आहे. हा कृषी करार परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कापड वस्त्र करार, स्वास्थ्यविषयक उपायांचा करार आणि तांत्रिक अवरोध करार. आता ह्या आयात शुल्केत म्हणजे आयात प्रशुल्क करार आहे म्हणजे काय? की कोटा पद्धत बंद करा आणि आयात शुल्कावर शिफ्ट व्हा आणि आयात शुल्क सुद्धा टप्प्याटप्प्याने कमी करताना त्या प्रोसेसला आपण म्हणतो टॅरिफिकेशन. आणि जो आयात शुल्काचा उच्चतम दर आहे त्याला आपण म्हणतो बाउंड टॅरिफ. तर हे सगळं आयात प्रशुल्क करार आहे. आणि आयात शुल्केतर करार काय? आयात शुल्क सोडून इतर पण काय अडथळे, तर त्या संदर्भातला हा करार आहे. तर मग त्यामध्ये काय काय येत आहे की काय परवाना प्रक्रिया करार आहे, ट्रिम्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स आहेत, याच्यावर खूप जास्त प्रश्न आहेत बघा. त्यानंतर रूल्स ऑफ ओरिजिन आहे. त्यानंतर कृषी करारामध्ये मार्केट ॲक्सेस, बाजार प्रवेश, डोमेस्टिक एड, देशांतर्गत मदत, एक्सपोर्ट सबसिडीज, हे 3 घटक आहेत. आणि सगळ्यात जास्त प्रश्न ह्या देशांतर्गत मदतमध्ये हे बॉक्स सिस्टीमवर जास्त प्रश्न आहेत. कोणत्या सबसिडी तुम्ही देऊ शकता, कोणत्या सबसिडी देऊ शकत नाही, त्याच्या आधारावर हे वेगवेगळे बॉक्स आहेत. ॲम्बर बॉक्स, ग्रीन बॉक्स, ब्ल्यू बॉक्स आणि स्पेशल अँड डिफरन्शियल ट्रीटमेंट बॉक्स आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे संकल्पना आहेत. इकडे लक्ष असू द्या, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न येत आहेत. पुढं आता GST, विक्री कर, व्हॅट, WTO हे अगोदरच आपण सांगितलेलं आहे. फक्त या संदर्भातल्या WTO या संदर्भातले इतर कायदे व नियम आहेत. तर उदाहरणार्थ ह्या WTOशी निगडीत विचार करायचा झाला तर बौद्धिक संपदा अधिकाराच्या बाबतीत वेगवेगळे कायदे आहेत. पेटंट ॲक्ट आहे, कॉपीराईट ॲक्ट आहे. तर हे सगळे कायदे आहेत. किंवा आपण फेरा कायदा 1973 वरनं फेमा कायदा 1999 कडे शिफ्ट झालो. आपण MRTP कायदा 1969 पासून आपण कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 कडे शिफ्ट झालो. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ह्या इतर कायदे आणि नियमामध्ये येतात. तर त्याच्यावर फोकस राहू द्या, त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो. पुढं आता याच्यावर काही प्रश्न आहेत बघ.
आता आर्थिक सुधारणा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रकाकडून सुविधा पुरवणे झालं. म्हणजे सरकार आता कंट्रोलरची भूमिका न ठेवता फॅसिलिटेटरकडे जातोय. बरोबर आहे. पण सरकारनं पायाभूत सुविधामध्ये सरकारनं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे. ते आर्थिक सुधारणांच्याच बाजूचं आहे. ते ॲक्च्युली आपल्याकडे ग्रीन बॉक्समध्ये जातं. त्यामुळे पायाभूत क्षेत्रात योग्य सुविधा पुरवण्यास सरकार बांधील आहे. त्यानंतर विकेंद्रीकरणाच्या बाजूचं WTO किंवा जागतिकीकरण आहे. त्यामुळे पंचायत राज संस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्यास सरकार बांधील आहे. त्यामुळे हे अ ब क तिन्ही पॉईंट आहेत वरील सर्व. त्यानंतर नवीन आर्थिक धोरणाचा शेती क्षेत्रावर पुढीलपैकी कोणता प्रतिकूल परिणाम झालाय? STI मुख्य परीक्षा 2018चा प्रश्न आहे बघा. शेती व्यवसायावर कोणता प्रतिकूल परिणाम झालाय? बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रवेश आणि किंमत अस्थिरता. ब आणि ड. वाजवी किंमत उलट अनुकूल आहे. निर्यात वाढ अनुकूल आहे. प्रतिकूल विचारले. त्यानंतर बहिर्मुख व्यापार धोरण एक असं व्यापार धोरण आहे की ज्यामध्ये व्यापार आणि औद्योगिक धोरण कशाबद्दल बोलते? तर STI मुख्य परीक्षा 2018चा प्रश्न आहे बघा. तर यापूर्वी सांगितलं हे काय आहे? तुम्ही तुमच्या मालाला किंवा वस्तू सेवांना जशी वागणूक देता तशी इतर देशाच्या वस्तू सेवांना पण द्या. म्हणजे देशी मालाचे उत्पादन आणि विदेशी मालाचे उत्पादन यात भेद केला जात नाही. येते का लक्षात? नॅशनल ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो. तर हे उत्तर आहे. पुढं STI मुख्य परीक्षा 2018चाच प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते कारण किंवा कारणामुळे भांडवलदारांना आपले भांडवल संपूर्ण जगात श्रीमंत राष्ट्राकडून भारतासारख्या देशात नेण्याकरता चालना मिळते? यापूर्वी आपण सांगितलं भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. आकर्षक ग्राहक बाजारपेठ आहे. खूप मोठा नफा मिळवण्याची संधी आहे. अर्थात कारण व्हॅक्यूम आहे, गॅप आहे. अलीकडच्या काळातलं शासनाचं आपलं उदार धोरण आहे किंवा त्याला आपण म्हणतो मुक्त क्षेत्राचं धोरण आहे. विदेशी भांडवल प्रवास शासनाने दिलेली परवानगी मान्यता. तर कुठला करार आहे तो? ट्रिम्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. त्यामुळे मग हे चारही पण घटक आहेत अबकडं. पुढं STI मुख्य 2018चाच प्रश्न आहे. LPG प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या कोणत्या योजनेचा अवलंब केला? आपण सांगितलं आर्थिक स्थिरीकरणाचा कार्यक्रम आहे आणि रचनात्मक सुधार कार्यक्रम आहे. स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन आहे. तर ते दोन्ही घटकामध्ये काय काय येते, कशात काय येतंय आणि कुठला घटक येत नाही त्याच्यावर आयोग तुलनात्मक प्रश्न विचारतोय. पुढं STI मुख्य 2017चा प्रश्न आहे बघा. सरकारने आता सांगितलं त्याच्यावर प्रश्न आहे. सरकारने स्वीकारलेले स्थूल आर्थिक स्थिरीकरण. आर्थिक स्थिरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये काय येईल? चलनवाढ कमी करणं, राजकोषीय तूट कमी करणं, व्यवहार तोल सुधारणा. मग काय? चलनवाढ कमी करणं म्हणजे भाववाढ कमी करणं आहे. त्यानंतर व्यवहार तोल सुधारणा आहे. पण हे वित्तीय क्षेत्र सुधारणा आणि व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा कशाचा भाग आहे? संरचनात्मक बदल आहे. सॅप्स मधला बदल आहे. पुढं म्हणजे अ आणि क उत्तर आहेच. त्यानंतर STI मुख्य 2016चा प्रश्न आहे बघा. जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रिम्स सांगितलं आपण, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, ज्यामुळं बाहेरच्या देशातून भांडवलाचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात भारतात येणार आहे. या कराराची प्रमुख वैशिष्ट्य कोणती? तर मग बाहेरच्या देशातून भारतात येणाऱ्या भांडवलावर निर्बंध आपण कमी कमी करत आणलेले आहेत, काही दूर केलेले आहेत. म्हणजे विदेशी भांडवलाला सर्व निर्बंध काढून टाकणे. बरोबर आहे. निर्गुंतवणुकीच्या कोणत्याही प्रकारावर निर्बंध न घालणे. गुंतवणुकीच्या कोणत्याही प्रकारावर निर्बंध न घालणे. बरोबर आहे. कच्चा माल व भागावरील आयात मुक्त करणे. बरोबर आहे. विदेशी गुंतवणूकदारांना देशी गुंतवणूकदाराप्रमाणे समान हक्क गुंतवणुकीमध्ये देणे. बरोबर आहे. म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांना देशी गुंतवणूकदाराप्रमाणेच हक्क देणं हा पॉईंट आहे. याचं वरील सर्व उत्तर आहे. पुढं STI मुख्य 2015चा प्रश्न आहे बघा. आपण बघितलं की हे गॅट किंवा WTO कशाच्या बाजूचं आहे? मल्टीलॅटरल ॲग्रीमेंटच्या बाजूचं आहे. मात्र प्लुरिलॅटरल किंवा बायलॅटरलच्या बाजूचं नाही. तर गॅटचे मार्गदर्शक तत्व द्विपार्टी पद्धत नाउमेद करून म्हणजे रद्द करून बहुपार्टी पद्धतीस चालना देणार आहे. बरोबर आहे. गॅट कस्टम युनियन आणि मुक्त व्यापार क्षेत्राचा पूर्णपणे निषेध करते. ॲक्च्युली पुरस्कार आहे, निषेध नाही. त्यामुळे उत्तर कुठलं फक्त बरोबर आहे? फक्त अ बरोबर आहे. पुढं STI मुख्य परीक्षा 2015चा प्रश्न आहे. जागतिकीकरण अशी प्रक्रिया आहे
की त्यामुळे आर्थिक एकीकरण सखोल आहे, बरोबर आहे. आर्थिक मुक्तपणा वाढीस लागतो, बरोबर आहे. आर्थिक स्वातंत्र्य वाढीस लागते का? नाही. उलट ह्या नवीन आर्थिक धोरणामुळे वैयक्तिक देशांना आपलं आर्थिक स्वातंत्र्य गमावलंय. त्यानंतर वित्तीय प्रवाह विस्तारतात, बरोबर आहे. अ ब ड येतं लक्षात. आता हे खूप कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत बघ. म्हणजे तुम्हाला मी यापूर्वी म्हणलं एसटीआय मुख्य परीक्षेला जेवढे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत तेवढे इतर कोणत्याही परीक्षेला अर्थव्यवस्थेवर, इव्हन राज्यसेवा मुख्य परीक्षेला पण नाही, इव्हन UPSC प्रिलिमला सुद्धा एवढे कन्सेप्च्युअल प्रश्न विचारत नाहीत. तेवढ्या कन्सेप्च्युअल प्रश्नांची संख्या एसटीआय मुख्य परीक्षेला जास्त आहे. त्यामुळे इथं तुमचा कन्सेप्टच क्लिअर पाहिजे. येतं की लक्षात. त्यामुळं इथं पाठांतर किंवा लक्षात ठेवण्याला कुठलाच संबंध नाही. तुम्हाला व्यवस्थितपणे गोष्ट कळाली का त्याच्या आधारावरच आपण आयोग प्रश्न तयार करते, आपण 100% उत्तरापर्यंत पोहोचू. पुढं एसटीआय मुख्य परीक्षा 2012चा प्रश्न आहे बघा. शुल्केतर अडथळ्याबाबत पुढीलपैकी काय आहे, म्हणजे कोणतं बरोबर आहे? शुल्केतर म्हणजे शुल्क सोडणी तर सीमा शुल्क आहे म्हणलं हे नाही आहे. सीमा शुल्कातली कपात आहे, शुल्कासंदर्भात आहे. प्रादेशिक आर्थिक एकात्मता याचा काही संबंध नाही. तर काय बालकामगार युक्तिवाद, ज्याला आपण सामाजिक परिच्छेद म्हणतो, ते बघू आपण सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये मी बॅचमध्ये घेतो. तर बालकामगार युक्तिवाद आहे. पुढं एसटीआय मुख्य परीक्षा 2012चा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणता व्यापार नियंत्रणाचा एक उपाय नाही? तर पहिल्यांदा आपण बघतो व्यापार नियंत्रण कोण कोण करते हे आपण बघू. बघा, निर्यात अनुदान दिल्यामुळं सुद्धा व्यापार नियंत्रण आहे, म्हणजे मुक्त व्यापार नाही. त्यामुळं व्यापार नियंत्रण काय काय पहिल्यांदा बघू. हे व्यापार नियंत्रण आहे. कोटा पद्धतीमुळं निर्बंध आहेत, हे व्यापार नियंत्रण आहे. आयात प्रशुल्कामुळं निर्बंध आहेत, हे व्यापार निर्बंध आहेत किंवा नियंत्रण आहे. तर व्यापार नियंत्रण काय नाही, विनिमय परवाने. तर विनिमय परवाने असतात म्हणजे काय, तुमच्या चलनाचा मुक्त दर आणि तुमच्या चलनाची संपूर्ण परिवर्तनीयता म्हणजे विनिमय परवाने. ओके, ते त्याचं उत्तर आहे. पुढं आता कमर्शियल ब्रेक आहे. तर यापूर्वी आपण फक्त ऑफलाईनच बॅचेस घेत होतो, पण मधल्या काळात आपण ऑनलाईन पण बॅचेस सुरू केल्या. आणि सुरुवातीला विद्यार्थ्यांनी PSI कायद्यासाठी प्रचंड मागणी केलेली होती, त्यामुळे आपण PSIची ऑनलाईन बॅच टाकली. तर मला पण ते बरं झालं, कारण एवढ्या हजारो विद्यार्थ्यांना ऑफलाईनच्या माध्यमातून शिकवणं मलाही शक्य नाही. मलाही काही वेळेच्या मर्यादा आहेत, हॉलच्या आपल्या मर्यादा आहेत. तर त्यामुळं महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांना आपल्या PSI कायद्याच्या बॅचची संधी उपलब्ध झाली. आम्हालाही ते सगळ्या गोष्टी सोयीस्कर झाल्या. त्यामुळं मग PSI कायदे बॅचनंतर पुन्हा आपल्याला अर्थव्यवस्थेच्या बॅचची पण मागणी सुरू झाली. आणि त्यामुळं मग आता आपण एसटीआय मुख्य परीक्षेची अर्थव्यवस्थेची बॅच आपण सुरू केलेली आहे. तर नव्यानं सध्या PSI कायद्याची पण बॅच आपण नव्यानं सुरू करतोय. त्यानंतर डिपार्टमेंटल PSIची पण नव्यानं सुरू झालेली बॅच आहे. आणि मग आता एसटीआय मुख्य परीक्षा अर्थव्यवस्थेची पण नव्यानं बॅच सुरू झालेली आहे. तर एसटीआय मुख्य परीक्षेमध्ये जो तुम्हाला 110 मार्काचा इकॉनॉमी आहे, तर ह्या 110 पैकी जास्तीत जास्त मी तर म्हणेल की आउट ऑफ मार्क 110 पैकी 110 मार्क मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आर्थिक पाहणी अहवालाचा एखादा जर समजा तुमचा आकडेवारीचा प्रश्न चुकला तरी पण मग एखादा प्रश्न जरी सोडला तर जवळपास सगळे प्रश्न तुमचे बरोबर येतील, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तशा तुम्हाला एकदम फुल प्रूफ नोट्स देणार आहे. तर आपली एवढी बॅच केली तुम्ही आणि व्यवस्थित आपल्या एवढ्याच नोट्स केल्या तर तुम्हाला इतर कोणत्याही संसाधनाची गरज नाही. तर एवढं तुम्हाला मी निश्चित सांगतो की ह्या इकॉनॉमीसाठी, ह्या 110 मार्कासाठी माझ्यावर संपूर्णपणे जबाबदारी टाकून तुम्ही निश्चिंत राहा. तर एवढं डिटेलमध्ये आणखी प्रत्येक घटक व्यवस्थितपणे घेणार आहे. तर एवढी सुंदर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होईल की हा ना आवडता विषय तुमचा आवडता होईल, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि अर्थात जे डेडिकेशननं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर ते आपल्या सगळ्या क्वालिटीबद्दल आणि आपल्या विश्वासार्हतेबद्दल संपूर्णपणे जाणून आहे. म्हणून तर परत कायद्यानंतर अर्थव्यवस्थेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मागणी आहे सध्या. आणि म्हणून पुन्हा आणखी आपण हे नव्यानं बॅचेस सुरू केलेले आहेत, हे लक्षात. त्यासाठी तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर पाटील गुरुकुल प्रबोधिनी ह्या ॲपवर जाऊन हा आपला कोर्स खरेदी करू शकता. आणि जर तुम्हाला काय अडचण आली तर मग क्लासच्या नंबरवर फोन करून तुम्ही काही अडचणी असेल तर विचारू शकता. ओके. पुढं आता आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ आहे.
तर हा एक टॉपिक आहे बघा. तर आता याला आपण परकीय व्यापार म्हणतो. तर यातमध्ये काही घटक आर्थिक सुधारणेचे पण आहेत बघा. तर पहिल्यांदा काही कन्सेप्च्युअल भाग आहेत बघा. म्हणजे एकूण आपण आयात निर्यातीचा जो लेखाजोखा मांडतो तर तो व्यवहार तोल आहे, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो. त्यानंतर चालू खाते आणि भांडवली खाते, ज्याला आपण म्हणतो करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. तर ह्या चालू खात्यामध्ये दृश्य खातं आहे, अदृश्य खातं आहे. आपण वस्तूंची आयात निर्यात आपण ह्या दृश्य खात्यावर मांडतो, त्याला आपण व्यापार तोल किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतो. आणि प्रामुख्याने सेवा आपण ह्या अदृश्य खात्यावर मांडतो, तर सेवांची आयात सेवांची निर्यात या खात्यावर मांडतो. त्याचबरोबर आपण भांडवली खात्यावर गुंतवणूक म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक अप्रत्यक्ष गुंतवणूक, पण त्याचबरोबर कर्ज आहे, म्हणजे कर्ज भारतात येते, कर्ज भारताबाहेर जाते, बँक भांडवल भारतात येते, बँक भांडवल भारताबाहेर जाते. तर याच्या माध्यमातून हे भांडवली खातं आहे. ह्या गुंतवणुकीच्या माध्यमातून उत्पन्न आत येते किंवा बाहेर जाते हे आपण इथं मांडतो. म्हणजे गुंतवणुकीच्या माध्यमातून लाभांश मिळेल किंवा नफा मिळेल ते आपण इथं मांडतो. कर्ज आणि बँक भांडवलाच्या माध्यमातून व्याज आत येते किंवा बाहेर जाते ते आपण इथं मांडतो. त्याचबरोबर हस्तांतरण जे आहे त्याला आपण ट्रान्सफर ऑफ पेमेंट म्हणतो. फक्त निधी एका घटकाकडून दुसऱ्या घटकाच्या हातात जातो, आर्थिक कुठली क्रिया घडत नाही, त्याला आपण ट्रान्सफर ऑफ पेमेंट किंवा हस्तांतरणी निधी म्हणतो. तर ते सुद्धा आपण अदृश्य खात्यावर मांडतोय. त्यामध्ये मग पाठवणी आहे, ज्याला आपण इनवर्ड रिमिटन्स किंवा आउटवर्ड रिमिटन्स म्हणतो. म्हणजे भारतीय नागरिकांनी बाहेरच्या देशात पैसे कमवून भारतात पाठवणं त्याला इनवर्ड रिमिटन्स म्हणतो, आणि परकीय नागरिकांनी भारतात पैसे पाठवून भारताबाहेर पाठवणं त्याला आपण आउटवर्ड रिमिटन्स म्हणतो. त्या सगळ्या गोष्टी ह्यात येतील. त्याचबरोबर बक्षिसे देणग्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या हस्तांतरणामध्ये येतील. ह्या सगळ्या खात्याचा जर विचार करायचा झाला तर 1991 पासून या खात्यामध्ये आपण नेहमी अधिक्यामध्ये प्लसमध्ये, कारण 1991 पासून नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यामुळं आपण आपल्या देशातली जी सेवा आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायला लागली. त्यामुळं आणि ह्या अदृश्य खात्यावर प्रामुख्यानं सेवा आहेत, त्यामुळे हे खातं काय झालं, प्लस झालं, म्हणजे अधिक्य झालं. पण वस्तूंच्या बाबतीत निर्यातीपेक्षा आयात खूप मोठी आहे, त्यामुळे या खात्यावर काय हो, नेहमीच तूट आहे. फक्त 2 अशी वर्ष आहेत की तिथं शेष दिसला आपल्याला, 1972-73 आणि 1976-77, बरोबर. आणि मग अर्थात या खात्यावर तूट आहे, या खात्यावर अधिक्य आहे. तर या खात्यावरच्या अधिक्यापेक्षा या खात्यावरची तूट जास्त आहे, त्यामुळे या खात्यावर नेहमीच तूट आहे. फक्त इथं अपवाद कुठले आहेत, 2001, 2002, 2003 आणि आत्ता 2020-21, आत्ताचं कोरोना काळातलं 2020-21, हे 4च आर्थिक वर्ष असे आहेत. 2001, 2, 3, 4 आणि 20-21 अशी 4च आर्थिक वर्ष आहेत की त्या आर्थिक वर्षामध्ये चालू खातं हे अधिक्याचं होतं. म्हणजे काय झालं, अदृश्य खात्यावरचा शेष हा दृश्य खात्यावरल्या तुटीपेक्षा जास्त झाला आणि त्यामुळे या खात्यावर काय झाला, शेष निर्माण झाला. पण नेहमी या खात्यावर जर समजा तूट असेल तर आपण भांडवली खात्याच्या शेषवर्ण भरून काढतो. मग इकडे जर तूट असेल तर आपण बाहेरच्या देशातून भारतात गुंतवणूक कशी वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न करतो. बाहेरच्या देशातून भारतात बँक भांडवल कसं येईल त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखतो, आणि तेवढ्यातनं पण नाही झालं तर कर्ज काढतो. त्यामुळे या खात्यावरची तूट या खात्यावरच्या अधिक्यातून भरून काढली जाते आणि हे खातं बॅलन्स केलं जातं, म्हणून ह्याला आपण म्हणतो बॅलन्स ऑफ पेमेंट. फक्त आपल्याकडे 1991ला बॅलन्स ऑफ पेमेंटवर क्रायसिस निर्माण झालेलं होतं असं आपण म्हणतो. तर हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या ह्या संकल्पना आहेत बघा. विनिमय दर, आता हे कमी वेळेत ह्या संकल्पना आपण नाही सांगू शकत, पण मी थोडक्यात सांगतोय. हे विनिमय दर म्हणजे काय, विनिमय दर म्हणजे जर समजा $1 बरोबर 75 रुपये आहे, म्हणजे काय, 2 चलनाच्या आदलाबदलीची जो दर आहे त्याला आपण विनिमय दर म्हणतो, एक्सचेंज रेट, 2 चलनाच्या आदलाबदलीचा दर. मग ह्या विनिमय दराचे प्रकार कसे आहेत, स्थिर दर आहे, मुक्त दर आहे किंवा नियंत्रित दर आहे. रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय, एका चलनाची दुसऱ्या चलनामध्ये रूपांतर होण्याची क्षमता, ह्याचे पण 3 प्रकार आहेत, पूर्ण परिवर्तनीयता, अपरिवर्तनीयता, अंशतः परिवर्तनीयता. त्यानंतर एकूण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय रुपया, उदाहरणार्थ डॉलरच्या बाबतीत जर विचार केला तर डॉलरच्या तुलनेत डॉलर आणि रुपया यांच्यात मागणी पुरवठ्यानुसार रुपया घसरतोय किंवा वधरतोय. जर
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या तुलनेत डॉलरची मागणी जास्त आहे तर रुपया घसरला, आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची मागणी जास्त आहे तर डॉलर वधारला. पण मग रुपया घसरतो म्हणजे रुपया अशक्त होतो, रुपयाचं मूल्य कमी होतं. या काळामध्ये RBI परकीय चलनाची बाजारामध्ये विक्री करते, बरोबर. तर हे पण परीक्षा दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि रुपया घसरण्याचा मात्र चांगला परिणाम काय, आपली निर्यात वाढवून आयात कमी होत असते, म्हणून सरकार कधी कधी रुपया स्वतःहून घसरवत असतं, त्याला रुपयाचं अवमूल्यन म्हणतो, डिव्हॅल्युएशन. हे आपण कधी कधी केले 1949, 1966, 1991. पुढं त्यानंतर काही फॅक्टवर पण आयोग प्रश्न विचारता बघा. जागतिकीकरणाच्या युगात म्हणजे आयोगानं जे सिलेबसमध्ये सांगितले, जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना व भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा. तर याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न कशावर आहेत, आयात निर्यातीचा आकारमान, तुम्हाला मी सांगितलं कधी कधी आधिक्य आहे. त्यानंतर आयात निर्यातीची संरचना म्हणजे कोणत्या वस्तू कोणत्या सेवांची आयात निर्यात आहे. मग वैयक्तिक वस्तूनुसार क्रम आहे, वस्तूच्या गटानुसार क्रम आहे, उतरता चढता. त्यानंतर कोणत्या वस्तू भारतासाठी अनुकूल आहेत, कोणत्या प्रतिकूल आहेत. स्वातंत्र्यानंतर किंवा नियोजन काळामध्ये आपल्याला ट्रेंड काय दिसतो याच्यावर प्रश्न आहेत. त्यानंतर आयात निर्यातीची दिशा आहे, सर्वाधिक आयात निर्यात कोणत्या देशाकडून होते, कोणत्या देशाच्या समूहाकडून होते. त्यानंतर त्याचा ट्रेंड काय, याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारते. तर हे सगळं करून ठेवायचं. याच्यावर प्रश्न ॲक्च्युअली प्रिलिमला पण विचारतात आणि मुख्य परीक्षेला पण विचारतात. पुढं आता भारताचे जागतिक व्यापारातील स्थान हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. भारताचे सर्वात मोठे व्यापारी धोरणाच्या बाबतीतले कुठले भागीदार कुठले आहेत मोठे, किंवा सर्वाधिक व्यापारशेष कोणत्या देशाबरोबर आहे, सर्वात व्यापार तूट कोणत्या देशाबरोबर आहे. ह्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत, ह्या थोड्या करून ठेवायच्यात बघा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं धोरण आहे. तर मग त्यातले त्यात मग पहिलं पंचवार्षिक धोरण हे 1991 नंतरचं आहे, म्हणजे 92 ते 97 आहे. त्यानंतर मग सगळ्यात परीक्षा दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं परकीय व्यापार धोरण कुठलं आहे, ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला येणार आहेत. 2015 ते 2020चं धोरण आहे. पुन्हा नवीन 2021 ते 2026चं आहे, पण तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त परकीय व्यापार धोरण 2015 ते 2020 वर येतील. त्याच्या संदर्भात असलेल्या स्कीम्स वगैरे आहेत तर त्या व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर निर्यातीमधील वाढ, मग ह्याच्यामध्ये प्रामुख्याने SEZ आहे, AEZ आहे, EPZ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून ठेवाव्या लागतील. त्यानंतर WTO आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवलाचा आंतरप्रवाह, रचना, वाढ आणि FDI. तर हा पण भाग आर्थिक सुधारणेच्या बाजूचा आहे. मग परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, त्याचं एकूण आकारमान काय आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात FDI येतोय, कोणत्या देशाकडून येतोय, कोणत्या राज्यात येतोय, ह्याचा उतरता किंवा चढता क्रम. त्यानंतर ट्रिम्सचा उल्लेख पुन्हा पुन्हा आहे बघा. त्यानंतर FDIच्या मर्यादा कशा आहेत, मग कुठं 26% आहे, कुठं 49% आहे, कुठं 74% आहे, कुठं 100% आहे, कुठं गव्हर्नमेंट अप्रूव्हल रूट आहे, कुठं 100% ऑटोमॅटिक रूट आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. त्यानंतर परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे, मग फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहे, फॉरेन किंवा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर्स आहे. त्यानंतर डिपॉझिटरी रिसिप्ट्स आहे. त्यानंतर ऑफशोअर फंड आहे किंवा हेज फंड आहे. हे सगळे अप्रत्यक्ष गुंतवणुकीचे प्रकार आहेत. त्याचे गुणधर्म, वैशिष्ट्य हे सगळं करून ठेवायचं आहे. त्यानंतर बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था आहेत, प्रामुख्याने IMF, जागतिक बँक आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आहे, ज्याला आपण सॉफ्ट लोन विंडो म्हणतो. तर याच्या बाबतीत फॅक्च्युअल प्रश्नांचीच संख्या जास्त आहे बघा. म्हणजे त्यांची स्थापना, मुख्यालय, सदस्य देश, उद्दिष्ट, कार्य, भारताबरोबरची भूमिका. त्यानंतर IMF द्वारे कर्जाची सुविधा आहे. तर IMF द्वारे कर्जाची सुविधा कशी आहे, एक रिझर्व्ह ट्रांचे पोझिशन आहे RTP. त्यानंतर क्रेडिट ट्रांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. त्यानंतर एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी. तर आपण 1991ला IMF कडून जे कर्ज घेतलं होतं ते एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत घेतलं होतं. त्यामुळे तर आपल्यावर जाचं काटे लादल्या, म्हणजे SAPS स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट फॅसिलिटी, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, ज्याला आपण अर्थव्यवस्थेचे बदलांचा कार्यक्रम म्हणतो, की जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग हे एक बघा भारतीय वित्तीय व्यवस्थेमधला हा एक घटक आहे. त्यामध्ये मग बाकी तुम्हाला खूप काही जास्त करायची गरज नाही, पण मग स्टँडर्ड अँड पुअर्स, मूडीज, फिच यांचे सर्वाधिक मानांकनाचा दर्जा आहे. भारताला हे कुठल्या प्रकारचा दर्जा दिलेला आहे ह्या सगळ्या यंत्रणांनी, हे सगळं तुम्हाला परीक्षा दृष्टीनं करायचं आहे. पुढं त्यानंतर मग आता ह्याच्यावरचे प्रश्न आहेत बघ. तर STI मुख्य परीक्षा 2000
19चा प्रश्न आहे. थेट विदेशी गुंतवणूक अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते, तर रोख्यामधील विदेशी गुंतवणूक सट्टेबाजी स्वरूपाची म्हणून काय असते? तर लहरी स्वरूपाची असते. तर FDI हे स्थिर असते, म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक ही स्थिर स्वरूपाची आहे आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक अस्थिर स्वरूपाची आहे, म्हणजे कशी आहे? लहरी स्वरूपाची. त्यानंतर व्यवहार तोलाच्या अदृश्य आयात निर्यातीमध्ये पुढीलपैकी कशात समावेश आहे? आता बघितलं आपण अदृश्यमध्ये काय येईल? अदृश्यमध्ये सेवा येतील, म्हणजे वाहतूक येईल, विमा येईल, विमा आणि वाहतूक सेवा आहे. त्यानंतर गुंतवणूक उत्पन्न येईल, लाभांश किंवा नफा. पण वस्तूंचा व्यापार कशामध्ये जातो? दृश्य खात्यात. त्यामुळं बकड 3 उत्तर आहे. त्यानंतर STI मुख्य परीक्षेमध्ये ह्या परकीय व्यापारावर 2019ला एक प्रश्न विचारला होता. आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात समाधानकारक आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल स्थितीसाठी खालीलपैकी कोणती कारणं जबाबदार आहेत? म्हणजे व्यवहार तोलावर जे काही समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली त्याचे कारण काय? तर अदृश्य खात्यामध्ये उच्च कमाई, बघितलं आपण, अदृश्य खात्यामध्ये शेष आहे. बाह्य व्यापारी कर्जामध्ये झालेली वाढ आहे, बरोबर आहे, आणि त्यामुळे आपल्याकडे भांडवली खात्यातून शेष आहे. अनिवासी भारतीयांच्या ठेवी व विदेशी गुंतवणुकीची भूमिका चांगली आहे, बरोबर आहे, वरील सर्व आहे. पुढं या चॅप्टरवर STI मुख्य परीक्षा 2016ला एक प्रश्न विचारला होता. भारताच्या आयातीतील 1951 नंतरचा बदल हा खालीलपैकी कोणत्या कारणाने झालाय? तर औद्योगिकरणाच्या जलद गतीने होणाऱ्या वाढीमुळे लागणारी भांडवली व कच्च्या मालाची आयात आहे, बरोबर आहे. उदारीकरणामुळे निर्यातीला लागणारी वाढती कच्च्या मालाची आयात आहे, बरोबर आहे. अन्नधान्य व इतर ग्राहक वस्तूंची कमी होणारी आयात आहे, बरोबर आहे. तेलाच्या जागतिक किमतीत होणारी लक्षणीय वाढ आहे, बरोबर आहे. सगळेच पॉईंट बरोबर आहे. तर मग वरील सर्व. पुढं थेट परकीय गुंतवणूक, ज्याला आपण FDI म्हणतो, त्याच्यावर प्रश्न आहे. STI मुख्य परीक्षा 2014चा प्रश्न आहे बघा. थेट परकीय गुंतवणुकीच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे बेरोजगारी वाढते. आता बघा, परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे बेरोजगारी वाढेल का? नाही, उलट रोजगार निर्मिती. परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे नक्त गुंतवणुकीमध्ये वाढ होते, म्हणजे निव्वळ गुंतवणुकीत वाढ होते, बरोबर आहे. अविकसित देशांना परकीय गुंतवणुकीची गरज नसते, असं काहीच नाही. प्रत्येक देशाला परकीय गुंतवणुकीची गरज असते. मात्र काही देश एक तत्व म्हणून परकीय गुंतवणुकीला नकार देतात किंवा निषेध करतात. त्यामुळे हे पण चुकलंय. फक्त बरोबर आहे, फक्त दुसरं विधान बरोबर आहे. पुढं भारतीय पूर्ण रुपया परिवर्तन पद्धत कधी स्वीकारण्यात आली? ऍक्च्युली आपण 1992ला आपण लम्स आणलं, म्हणजेच आपण चालू खात्यावर रुपया अंशतः परिवर्तनी केला. 1993ला आपण चालू खात्यापैकी दृश्य खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनी केला आणि 1994ला आपण पूर्ण चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनी केला. मात्र अजूनही आपण भांडवली खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनी केलेलं नाही. त्या संदर्भात तारापूर कमिटी 1 1997, तारापूर कमिटी 2 2006 आपण गठीत केले. मात्र भांडवली खात्याच्या संदर्भात आपण कुठलाही लिखित स्वरूपाचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनी पद्धत कधी स्वीकारण्यात आली? यापैकी नाही, म्हणजे वरीलपैकी नाही. पुढं नियोजन आहे. तर आता नियोजनाचे काय काय घटक महत्त्वाचे आहेत बघा. त्याची प्रक्रिया म्हणजे नियोजन आयोग, नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, त्याच्या स्थापना, त्याची संरचना म्हणजे अध्यक्ष सदस्य, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. त्यानंतर प्रकार आहेत. नियोजनाचा प्रकार आहे, मग आदेशात्मक आहे, प्रलोभन आहे, सूचक आहे, विकेंद्रीकृत आहे, केंद्रीकृत आहे, पूर्णत्ववादी आहे, लोकशाही आहे. तर पैकी भारताची नियोजन पद्धत ही सूचक आहे. म्हणजे 1992 नंतर भारत हा भांडवलशाहीच्या आराखड्यात, 1991 नंतर भारत हा भांडवलशाहीच्या आराखड्यात खेळतो. त्यामुळं 1992 ते 1997 हे 8वी पंचवार्षिक योजनेपासून आपण सूचक पूर्णपणे झालेलो आहे. त्यानंतर आपण भौतिक संसाधनाचा विचार करतो, भौतिक नियोजन आहे. त्यानंतर आपलं सामाजिक नियोजन आहे. पण आपलं नियोजन कोणतं नाही आहे? आपलं वित्तीय नियोजन नसतं, आपलं समाजवादी नियोजन नसतं, आपलं आदेशात्मक नियोजन नसतं. इथे लक्षात, याच्यावर पुन्हा पुन्हा एक प्रश्न विचारते, हे लक्षात राहू दे. पुढं भारताच्या पहिल्या, मग आयोगानं जे सिलेबस दिलेला आहे, भारताच्या पहिल्या व 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, त्याचं मूल्यांकन. तर आता हे सगळं तुम्हाला माहित आहे काय काय. आता इथं जरी पहिल्या ते 10व्या पंचवार्षिक योजना जरी दिलेलं असलं तर 11वी आणि 12वी पण पंचवार्षिक योजना महत्त्वाची आहे. खरं तर मग पहिल्या पंचवार्षिक योजनेवर जास्तीत जास्त प्रश्न आहेत. पण मग आपल्याला आता इथं जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत, तर आपल्याला कुठली पंचवार्षिक योजना सोडून चालणार नाही. आपल्याला सगळंच महत्त्वाचं आहे.
तर प्रत्येक योजनेमध्ये कालावधी, प्रतिमान, मुख्य भर, कार्यक्रम योजना, मूल्यमापन, अपेक्षित वृद्धी दर, साध्य वृद्धी दर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे कराव्या लागतील. मग गांधी प्रतिमान, नवगांधी प्रतिमान ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेदृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुढं आता नियोजनाचे यश, अपयश आणि अपयशाचे कारण याच्या अनुषंगानं काही लॉजिकल कन्सेप्च्युअल प्रश्न आयोग विचारते. तर नियोजनाचे यश काय सांगू शकतो, आपण जो हिंदू वृद्धी दर होता तर तो आपण पार केलाय, म्हणजे आपला वृद्धी दर वाढलाय, दरडोई उत्पन्न वाढलंय, अर्थात औद्योगिकरणाला चालना मिळाली, हे आपलं यश आहे. मात्र सामाजिकदृष्ट्या आपण अपयशी आहे, म्हणजे बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, विषमता आहे, तर हे घटक आहेत. त्यानंतर काळ्या पैशाचं मोठं प्रमाण आहे, जमीन सुधारणेमध्ये अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली नाही, म्हणजे अभाव आहे, हे सगळं अपयश आहे. अपयशाचे कारण काय सांगता येईल, तर महालनोबिस प्रतिमानाचा आपण अयोग्य वापर केलेला आहे. त्यानंतर व्यावसायिक संरचनेमध्ये दोष आहेत, सार्वजनिक क्षेत्राची अकार्यक्षमता आहे, म्हणजे सरकारच्या माध्यमातून चालवणाऱ्या उद्योगामध्ये व्यवस्थापन कौशल्याचा अभाव आहे, हे सगळी वेगवेगळी ही कारणं आहेत. तर त्यामुळे नियोजनाचं यश, नियोजनाचे अपयश आणि अपयशाची कारणं हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात राहू द्या. ह्याच्यावर आयोग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते आणि हे प्रश्न एकदम लॉजिकल कन्सेप्च्युअल आहेत. त्यानंतर या नियोजनामध्ये तुम्हाला म्हणलं तसं सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशक फलक आहेत, म्हणजे निर्देशांक, जे इंडायसेस जे आहेत, तर ते मग सगळाच पूर्ण चॅप्टर आपल्याला करायची गरज नाही मानव विकासामध्ये, पण मग हे HDI, IHDI, MPI आणि GDI हे निर्देशांक तेवढे करून ठेवा, याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर राज्य व स्थानिक पातळीवर नियोजन आहे, विकेंद्रीकरण आहे. मगाशी आपण आर्थिक सुधारणामध्ये याच्याबद्दल बोललोय, आपण विकेंद्रीकरणाबद्दल. त्यानंतर 73rd आणि 74th अमेंडमेंट आहे, तर याच्या माध्यमातून आर्टिकल 243ZD जिल्हा नियोजन समिती आहे आणि आर्टिकल 243ZE 243ZE हे महानगर नियोजन समिती आहे. तर याच्याशी निगडीत पण काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, तर ते लक्षात राहू दे. पुढं त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था या नावाने एक घटक त्यांनी दिलेलं बघा. खरं तर याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे वृद्धी दर वगैरे आयोगाने विचारलेले आहेत, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये जे वृद्धी दर आहेत ते इथं नियोजनाच्या अंतर्गत आहे, येते लक्षात. म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधला कृषी क्षेत्राचा हिस्सा कसा राहिला, उद्योग क्षेत्राचा कसा राहिला, सेवा क्षेत्राचा कसा राहिला, भारतीय अर्थव्यवस्था कृषी आधारित अर्थव्यवस्थेकडून सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे जात आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आकडेवारी इथं महत्त्वाच्या आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धी दर, क्षेत्रानुसार वृद्धी दर हे 2 पॉईंट परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचे आहेत बघा. आयोग पुन्हा पुन्हा विचारते. नियोजनाच्या पहिल्या टप्प्यातला वृद्धी दर म्हणजे 1950 ते 1980 3.5% आणि नियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यातला वृद्धी दर 1980 ते 2000 5.9%. हे थोडं लक्षात राहू दे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बाकीचे काही काही गोष्टी करायची गरज नाही, फक्त वृद्धी दर आपल्याला बघायचे आहेत, तर ते आर्थिक पाहणीच्या अहवालामध्ये आहेत. पुढं भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरचे आव्हान आहेत. मग पुन्हा दारिद्र्य ह्या टॉपिकमधल्या काही गोष्टी आहेत. मग दारिद्र्यमधलं सगळं करायची गरज नाही, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, त्यानंतर दारिद्र्यानुसार वेगवेगळे क्रमांक आहेत राज्यांचे, उतरता चढता क्रम, आणि महत्त्वाची समिती आहे तेंडुलकर समिती, आणि त्यानंतर मग रंगराजन समिती. येते का लक्षात. तर याच्यावर फोकस आहे आयोगाचा. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हानामध्ये गरिबी किंवा दारिद्र्य हा घटक आहे, तसा बेरोजगारी पण हा घटक आहे. मग त्यामध्ये बेरोजगारीचे प्रकार आहेत, संरचनात्मक, घर्षणात्मक, छुपी बेरोजगारी, हंगामी, सुशिक्षित, कमी प्रतीची, ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. त्यानंतर बेरोजगारीची स्थिती, याच्यावर पण आयोग प्रश्न विचारते. युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, करंट विकली स्टेटस, करंट डेली स्टेटस, तर हे 3 घटक व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर बेरोजगारीच्या समस्या आहेत की कौशल्य विकसनाचा अभाव आहे, शिक्षण पद्धतीमध्ये दोष आहे, व्यावसायिक शिक्षणामध्ये अपुरेपणा आहे, हे सगळे बेरोजगारीच्या समस्या आहेत. त्यानंतर प्रादेशिक असमतोल आहे. आता प्रादेशिक असमतोलच्या अनुषंगानं काही वेगवेगळ्या योजना आहेत, तर त्या योजना लक्षात ठेवा की राष्ट्रीय समविकास कार्यक्रम आहे किंवा विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम आहे, तर आणखी बऱ्याच योजना आहेत, तर त्या योजना व्यवस्थित करून ठेवा, याच्यावर प्रश्न येतो. पुढं आता इथे एक जाता जाता एक पॉईंट सांगतो बघा. इथं आपल्याला योजना, शासकीय योजना व कार्यक्रम हा जरी घटक नसला तरी तुम्हाला पायाभूत सुविधांच्या योजना आणि ह्या चॅप्टरवरच्या योजना ह्या मोठ्या प्रमाणात परीक्षेला येतात. मग त्यामध्ये बघा ग्रामीण व शहरी विकास पायाभूत सुविधांच्या योजना आहेत, सगळ्या व्यवस्थित करून ठेवा. दारिद्र्य निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मितीच्या योजना आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित करून ठेवा.
त्यानंतर महिला सबलीकरणाच्या योजना लक्षात सगळ्या व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर आरोग्य, शिक्षण याच्या सगळ्या योजना तयार करून ठेवा व्यवस्थितपणे. आणि प्रादेशिक असमतोलावर ज्या योजना आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित लक्षात ठेवा. तर त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येणार आहे. पुढं आपण जो काय पायाभूत सुविधा हा घटक बघणार आहे तिथं पण वेगवेगळ्या योजना आहेत. तर त्यामुळे ह्या सगळ्या योजना व्यवस्थित जर केल्या तर योजनावर तुम्हाला आलेला प्रत्येक प्रश्न सुटेल. कारण ते योजनेवरचे काही प्रश्न खूप काही कन्सेप्च्युअल नाहीत, फॅक्च्युअल प्रश्न आहेत. कधी सुरू झाली, लक्ष्य गट कुठला आहे, किंवा त्या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत. तर मग हे सगळं व्यवस्थितपणे करून ठेवा. ते प्रश्न पुन्हा पुन्हा येणार आहेत. येते का लक्षात? पुढं ह्या नियोजनावर काही प्रश्न आहेत बघा, ते घेऊ आपण. STM मुख्य परीक्षा 2019चा प्रश्न आहे. आर्थिक विषमता कमी करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या नियोजनामध्ये कसं स्थान आहे? बघितलं आपण, विषमता न्यून स्थान आहे. जेवढं त्याला रोजगार निर्मितीला जेवढं श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी जेवढं आपण महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं महत्त्व दिलं नाही. कसं महत्त्व आहे? न्यून. 0 पण नाही म्हणतायत, पण कमी महत्त्व आहे. त्यानंतर नियोजनावरला STM मुख्य परीक्षेचा 2018वरचा प्रश्न आहे. पुढील विधान विचारात घ्या. भारतीय नियोजन सूचक नियोजन आहे, बघितलं आपण, बरोबर आहे. भारतीय नियोजन भौतिक नियोजन आहे, बघितलं. भारतीय नियोजन वित्तीय नियोजन आहे, चूक, अ आणि ब. त्यानंतर STM मुख्य परीक्षा 2018चा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणते लोकशाही समाजवादाचे वैशिष्ट्य नाही? लोकशाही समाजवादाचे वैशिष्ट्य नाही. लोकशाही मूल्यावर विश्वास नावातच आहे. गरिबीचं निर्मूलन, बरोबर आहे. विषमता कमी करणं, बरोबर आहे. खाजगी मालमत्तेचं पूर्णपणे निर्मूलन, चूक आहे. खाजगी मालमत्तेला कमी महत्त्व म्हणलं तरी चाललं असतं, पण खाजगी मालमत्तेचं पूर्णपणे निर्मूलन हे होऊ शकत नाही. त्यामुळे हे चुकलेलं आहे. त्यानंतर STM मुख्य परीक्षा 2017चा प्रश्न आहे बघा. नियोजनाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. कोणती विधानं अयोग्य आहे म्हणलेलं आहे बघा. काय? विकेंद्रीकृत नियोजन आहे, म्हणजे सूचक नियोजन आहे. विकेंद्रीकृत नियोजन हे अर्थव्यवस्थेच्या कार्याच्या बाबतीत नवसनातनवादी दृष्टिकोनाशी संबंधित असून त्या अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्राच्या संदर्भात केवळ बाजारपेठ व किमती यासारख्या निवडक कार्यक्रमावर भर देते. आता याचा जर विचार करायचा झाला तर हे सूचक नियोजनाचं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर सर्वसमावेशक नियोजन हे भांडवलशाही राष्ट्रात कार्यान्वित, चुकीचं आहे. सर्वसमावेशक नियोजन कुठलं असतं? आदेशात्मक. त्यामुळे हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कुठलं असतं? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सूचक असतं आणि समाजवादीमध्ये आदेशात्मक असतं. त्यामुळे सर्वसमावेशक नियोजन नाही, इथं काय पाहिजे? सूचक नियोजन पाहिजे. तर सर्वसमावेशक नियोजन हे भांडवलशाही राष्ट्रात कार्यान्वित झाले, त्याचे स्वरूप व्यापक आहे. याचा अर्थ या नियोजनातूनच अर्थव्यवस्थेतील संपूर्ण आदानी आणि प्रदानी ह्याची हाताळणी केली जाते, चूक आहे. विचारले कोणता अयोग्य आहे? फक्त ब अयोग्य आहे, 3. पुढं खालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येऊ शकत नाही? तर दीर्घकालीन उद्दिष्ट स्वयंपूर्णता आहे, बेरोजगारी कमी करणे आहे, आर्थिक विकास आहे. मात्र महागाई नियंत्रण हे अल्पकालीन आहे. STM मुख्य परीक्षा 2014चा प्रश्न आहे. पुढचा टॉपिक आहे शेवटचा, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास. आता या विषयाचा जर विचार करायचा झाला तर इथं मात्र थोडे बघा की काही कन्सेप्टवर निश्चितपणे प्रश्न आहेत, पण काही प्रश्न इथं तुम्हाला फॅक्च्युअल पण विचारले जातात. पुढं आता मग पायाभूत सुविधा आहेत, मग ते हे सगळं जे आहे तर ते आर्थिक व सामाजिक पायाभूत सुविधा आहेत. तर पायाभूत सुविधा म्हणजे काय? पायाभूत सुविधा ह्या कोणत्याही वस्तू किंवा सेवा निर्माण करत नाहीत, मात्र पायाभूत सुविधा ह्या वस्तू सेवा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. प्रत्यक्षपणे सहभागी आहे त्याला आपण म्हणतो आर्थिक व भौतिक पायाभूत सुविधा, आणि अप्रत्यक्षपणे सहभागी आहे सामाजिक आणि मूलभूत म्हणतो. तर हे वाहतूक, ऊर्जा, मग ऊर्जावर बरेच प्रश्न आहेत बघा. पारंपरिक ऊर्जा कुठली, अपारंपरिक ऊर्जा कुठली, त्याचं एकूण वीज निर्मितीमधलं किती स्थान आहे. त्यानंतर वित्तीय क्षेत्र, दळणवळण ह्या संदर्भात प्रश्न आहेत. त्यानंतर मग याच्यामध्ये रेडिओ, ऑल इंडिया रेडिओवर पुन्हा पुन्हा आयोग प्रश्न विचारतोय. तर ऑल इंडिया रेडिओचं ब्रीदवाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, एकूण 23 भाषेमध्ये आहे. त्यानंतर इंटरनेट, विदेशी संचार निगमनं 15 ऑगस्ट 1995ला पहिल्यांदा सुरुवात केली इंटरनेट सुविधा, ह्याच्यावर प्रश्न आहे. दूरदर्शनवर प्रश्न आहे. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या घटकावर प्रश्न आहेत. आणि अर्थात इथं सगळ्यात पुन्हा मोठा भर कशावर आहे? योजनावर आहे. ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधांचा विकास, याच्यावर जेवढ्या काही योजना आहेत तेवढ्या प्रॉपर सगळ्या योजना करून ठेवा, त्याच्यावर प्रश्नांची संख्या मोठी.
आणि हे सगळं जे आहे हे आयोगानं इथं दिलेलं आहे, सगळं वेगवेगळ्या पायाभूत सुविधा आहेत. त्यानंतर भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न आणि त्या संदर्भातली धोरणं. मग आता याच्यावर प्रश्न आहेत बघा. रस्ते, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, लष्करी विमान वाहतुकीचा संबंध नाही. तर रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक यांचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यानंतर पसरलंय, मात्र जेवढ्या प्रमाणात लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणात पसरलेलं नाही. त्यामुळे ह्यांचं जाळं कसं आहे, अपुरं आहे आणि वेगवेगळ्या समस्या आहेत. त्याच्यावर काही प्रश्न आहेत ते पण आपण घेऊ आणि प्रश्न बऱ्यापैकी सगळे लॉजिकल आहेत. त्यानंतर ह्या पायाभूत सुविधांमध्ये जे नवीन आर्थिक धोरणाचं जे काही शिरकाव झालेलं आहे त्याच्याबद्दल हे काही पॉईंट आहेत बघा. खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, ते बरंच आपण ट्रिम्सच्या माध्यमातून वगैरे बघितलेलं आहे. एफडी आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचं खाजगीकरण आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण काय, बांधा वापरा हस्तांतरित करा, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर बीओटी. हा पण भाग आर्थिक सुधारणामधला आहे. पायाभूत क्षेत्र सुधारणा आपण मेसो इकॉनॉमिकल रिफॉर्म बघितलं होतं बघा, तर तो सगळा भाग आपण बघितलेला आहे. त्यानंतर केंद्र व राज्य यांच्या संदर्भात विकासाचं धोरण, त्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयाचे प्रश्न व त्या संदर्भात केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम आणि उपक्रमशीलता, हे सगळं काय हो, केंद्राच्या व राज्याच्या योजना येते का लक्षात. तर ह्या सगळ्या प्रॉपर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत तर त्या व्यवस्थितपणे करून ठेवा. आता ह्या पायाभूत सुविधेवर काय एसटीआय मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न आहेत बघा. एसटीआय मुख्य परीक्षा 2019चा प्रश्न आहे. रस्ते विकासातील मुख्य समीक्षा कोणत्या आहेत. रस्ते विकासाची मंदगती आहे, निकृष्ट दर्जा आहे, विषम विभाजन आहे, उच्च वाहतूक खर्च आहे, सगळंच बरोबर आहे. आणि हे प्रश्न बऱ्यापैकी काय लॉजिकल प्रश्न आहेत. तुम्हाला व्यवस्थित जर कन्सेप्ट कळली व्यवस्थित आणि त्या लॉजिकच्या आधारावर तुम्हाला प्रश्न सुटतोय. त्यानंतर आर्थिक वृद्धीची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि कशामध्ये प्रत्यक्ष संबंध आहे. तर दरडोई अन्न उपभोग याचा काही संबंध नाही, दरडोई सोयी सुविधा उपभोग याचा काही संबंध नाही, दरडोई ऊर्जा उपभोग बरोबर आहे. पुढं एसटीआय मुख्य परीक्षा 2018चा प्रश्न आहे बघा. ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा पुरवणं, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज फॉर रुरल एरिया, प्रतिमानामध्ये खालीपैकी कोणती जोडणी विचारात घेण्यात आलेली नव्हती. कोणती जोडणी विचारात घेण्यात येते पुरामध्ये, भौतिक जोडणी, डिजिटल जोडणी, आर्थिक जोडणी, मात्र सामाजिक जोडणी नाही. मग भौतिक जोडणी, डिजिटल जोडणी, आर्थिक जोडणी, आणखी कुठले, नॉलेज आहे, आणखी इलेक्ट्रॉनिक आहे. तर हे लक्षात राहू द्या, पुन्हा पुन्हा आयोग प्रश्न विचारत आहे. त्यानंतर एसटीआय मुख्य परीक्षा 2018चा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणते भारताच्या पायाभूत सुविधा विकासाचे वैशिष्ट्य आहे. सरकारकडून मोठी गुंतवणूक आहे, गरिबांना अनुकूल आहे, नाही, श्रीमंताला अनुकूल आहे, बरोबर आहे, अ आणि क. पायाभूत सुविधावर पुढचा एसटीआय मुख्य परीक्षा 2016चा प्रश्न आहे बघा. पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ही कोणत्या गोष्टीकडे नेते. उत्पादनात घट, कसं उत्पादनात घट कसं असेल, वाढ आहे. स्पर्धाशक्तीत घट नाही, स्पर्धाशक्तीत वाढ आहे. दारिद्र्यात घट आहे का, तर बरोबर आहे. दारिद्र्यात वाढ आहे का, नाही, तर उत्तर आहे 3. ओके. पुन्हा आणखी आपली जाहिरात. तर नव्यानं PSI कायदे आणि डिपार्टमेंटल PSI कायदे बॅच आपण लॉन्च केलेलीच आहे. आणि मग आपण एसटीआय मुख्य परीक्षेसाठी अर्थव्यवस्थेची पण बॅच लॉन्च केलेली आहे, संपूर्ण अर्थव्यवस्थेची पण बॅच आहे. तर तुम्हाला ज्यांना कुणाला ह्या ऑनलाईन बॅचेस घ्यायच्या आहेत तर त्यांनी आपल्या ॲपवर जाऊन ह्या कोर्स तुम्ही खरेदी करू शकता. अत्यंत माफक फीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत, त्याचा तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला आता आपल्या ऑफलाईन बॅचसाठी पुण्यात यायची गरज नाही, तुम्ही घर बसल्या ह्या संधीचा फायदा करून घेऊ शकता. तर त्यामुळं जर तुम्हाला एसटीआय परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था या घटकामध्ये निश्चिंतपणे जवळपास आउट ऑफ पैकीच्या पैकी जर मार्क पाडायचे असतील तर ही बॅच आणि आपल्या नोट्स अत्यंत महत्त्वपूर्ण असतील. येतं लक्षात. आणि थोड्याच दिवसात आपलं प्रश्नांचं पुस्तक येत आहे, आयोगाच्या प्रश्नांचं पुस्तक येत आहे. ते पण अत्यंत तुम्हाला परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचं पुस्तक आहे की तो स्पर्धा परीक्षेमधील आयोगाच्या प्रश्नांचा उत्तम नमुना असेल. ते तुमच्या हातात पडल्यानंतर तुम्हाला कळेलच. ओके. तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण एसटीआय मुख्य परीक्षेसाठी जे काही सिलेबसमधले की पॉईंट्स आहेत, आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे याचा अत्यंत सखोल विश्लेषण केलेलं आहे. निश्चितपणे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा प्रचंड फायदा होईल या संदर्भात मला खात्री वाटते. आणि या लेक्चरमध्ये आपण जेवढ्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थितपणे पुन्हा पुन्हा बघा. आणि जर समजा तुम्हाला ह्या जर
PPT ज्या आता आपण तयार केलेल्या आहेत ह्या जर तुम्हाला अभ्यासासाठी पुन्हा पुन्हा रिव्हिजनसाठी लागत असतील, हे खूप छान पद्धतीनं मटेरियल तयार केलेलं आहे, हे जर लागत असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे आपण टाकतोय. तर टेलिग्राम चॅनल जो आपला गुरुकुल प्रबोधिनीचा आहे तर तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर त्याच्यावर आपण ह्या PPT PDF स्वरूपात टाकतोय. तुम्हाला अधूनमधून कशावर फोकस द्यायचा, काय करायचं हे कळेल. कारण व्हिडिओ तुम्ही नेहमी पुन्हा पुन्हा बघू शकत नाही एवढा मोठा, तर तुम्ही PPTच्या माध्यमातून ते व्यवस्थितपणे कशावर फोकस करायचं बघू शकाल. तर त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. ओके, तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.